स्लाइड्स पीपीटी आहे का? पीपीटी आहे का? ऑन करा पीपीटी. ओके, करा सुरुवात. थांबा. पीपीटी ऑन करा म्हणजे सर्वांना नमस्कार. सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिक तर्फे आजच्या वेबिनारमध्ये सर्व अधिकारी आणि मी सर्व अंमलदार यांचे मी स्वागत करते. आजच्या वेबिनारमध्ये आपण आजचा वेबिनार सुरू करण्यात थोडासा उशीर झालेला आहे. सर्व्हर प्रॉब्लेम आला असल्यामुळे थोडासा तो उशीर झालेला आहे. जास्त वेळ न करता मी आजच्या वेबिनारचे वक्ते यांचा परिचय करून देते. आजच्या वेबिनारचे वक्ते आहे डॉक्टर गिरीश आनंद चरवड. सरांचं पीएचडी झालेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी इन 2019 मध्ये. सरांचा पीएचडीचा विषय होता गुन्हेगारांचे रेखाचित्र. या विषयावर त्यांनी भारतातली पहिली पीएचडी त्यांनी केलेली आहे. सरांचं DED, GD आर्ट, ATD, MFA असं एज्युकेशन झालेलं आहे. सरांचं वर्किंग इन भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर फॉर लास्ट 18 इयर्स त्यांचा अनुभव आहे. गेस्ट फॅकल्टी ॲट सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्स, गेस्ट फॅकल्टी ॲट DSK ग्लोबल एज्युकेशन रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड फॉर ॲनिमेशन, गेस्ट फॅकल्टी ऑफ सूर्य दत्त इन्स्टिट्यूट. ओव्हरऑल टेक्निकल टीचिंग एक्सपिरियन्स यांचा 22 वर्षाचा आहे. सरांना पुणेरी पगडी ॲज अ ॲप्रिशिएशन फॉर फर्स्ट PhD इन इंडिया त्यांना हे मिळालेलं आहे. त्यांचा सब्जेक्ट होता कॉन्ट्रीब्युशन ऑफ फॉरेन्सिक आर्ट इन क्राईम ब्रांच फ्रॉम पुणे क्राईम ब्रांच ऑफिसर्स ऑफ द असोसिएशन ऑफ पब्लिकेशन ऑफ PhD थिसिस बाय CPR पुणे 2019. त्यांना शिवप्रताप पुरस्कार फ्रॉम नारायणपेठ मथी गणपती ट्रस्ट, शिवप्रताप समिती फॉर कॉन्ट्रीब्युशन ऑफ महाराष्ट्र पोलीस फॉर लास्ट 25 इयर्स 2019 असा सुद्धा त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. सरांचा एक विशेष मला सांगायचं इथे आहे की सरांनी CID येथे रेखाचित्र प्रशिक्षण विभाग सुरू करण्यात CID येथे रेखाचित्र प्रशिक्षण विभाग सुरू करण्यात आलेला आहे. त्याचे उद्घाटन आपले माननीय DG सर यांच्या हस्ते झाले होते. तिथे 10 जणांची नुकतीच बॅच सुरू करण्यात आली आहे आणि त्यासाठी त्यांना आपण ट्रेनर म्हणून नियुक्त केलेले आहेत. यापुढेही CID मध्ये अशा रेखाचित्र या विषयावर आपल्या बॅचेस सुरू असणार आहेत. मी जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आजचा वेबिनार सुरू करावे. धन्यवाद. Good morning, dear friends. First of all, thanks to respected अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि CPR यांचा मी आभारी आहे की पोलीस दलामध्ये गुन्हेगारांचं रेखाचित्र हे मी गेली 28 वर्ष मदत म्हणून काढत आलो. पुणे पोलीस दलाला विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी वर्णनावरनं जेव्हा गुन्हेगारांची रेखाचित्र काढण्याची वेळ यायची तेव्हा मला बोलवलं जायचं. आणि आतापर्यंतचा जो प्रवास जो अखंड चालू आहे की हाऊ टू ड्रॉ द क्रिमिनल स्केचेस, की जी आपण प्रत्यक्षदर्शीकडनं आपण वर्णन घेतो आणि त्या शब्दवर्णनाच्या साह्याने की त्यांनी जी प्रतिमा पाहिलेली आहे आय विटनेसनी त्या गुन्हेगार व्यक्तीची, तर ती परफेक्ट कशी काढता येईल आणि ती त्वरित काढून पोलीस तपास यंत्रणेला कशी देता येईल अचूकरित्या, की जो पोलीस तपासामध्ये त्या रेखाचित्राचा उपयोग हा झाला पाहिजे. आणि जो अज्ञात आरोपी आहे त्याचा माग काढण्यामध्ये त्याला ओळख पटण्यास त्या रेखाचित्राची मदत व्हायला पाहिजे. हे असं मोठं आणि इम्पॉर्टंट काम हे माझ्याकडे दिलं जायचं. आणि त्या रेखाचित्राचा त्या गुन्हे तपास कामात उपयोग होऊन तो आरोपी ओळखला जाऊन त्याला अरेस्ट करणं हे त्याच्यामुळे सहज शक्य झालं. आणि त्यामागची कारणं आपल्याला निष्पन्न करता आली. आणि कोर्टामध्ये सुद्धा हे रेखाचित्र हे एव्हिडन्स म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली.
आणि कोर्टानेही मान्य केलं आणि फाशीसारखी किंवा जन्मठेप सारखी त्याला सजा त्याला त्या रेखाचित्रावरनं मिळालेली आहे. आणि असा एक कॉन्ट्रीब्युशन की हाऊ टू ड्रॉ क्रिमिनल स्केचेस या विषयातला 28 वर्षाचा हा अनुभव 1993 साली पुण्यामध्ये राठी हत्याकांड झालं. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि ते माझं पहिलं रेखाचित्र. त्याचा उपयोग करता करता 2002 सालापर्यंत मी अशीच सेवा किंवा असं रेखाचित्राचं काम करत राहिलो आणि ते पोलीस दलाला उपयुक्त आलं. हे काम करत असताना मला या विषयात PhD करण्याची संधी मिळाली आणि ती नंतर मला समजलं की ती भारतातली पहिली PhD असल्याचं निष्पन्न झालं. याचा अनुभव आणि हे सर्व पाहता बरेच पोलीस दलाबरोबर काम करताना की पुणे शहरात किंवा ग्रामीणमध्ये विविध अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद व्हायचा की गुन्हा घडलेला असायचा, त्याचा घटनाक्रम काय आहे किंवा स्पॉट व्हिजिट करावी लागायची, अधिकाऱ्यांशी चर्चा असायची, जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, आय विटनेसशी चर्चा करायची आणि प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट करून त्या आय विटनेसला मॉरल सपोर्ट कसा देता येईल, या सर्व लहान सहान अत्यंत महत्वाच्या बाबी ह्या मला शिकायला मिळाल्या. आणि त्यातनं रेखाचित्र हे किती महत्वाचं असतं की त्याचा उपयोग किती महत्वाचा आहे. मग कुठलीही केस असो, किडनॅपिंग सारखी, किडनॅपिंग, खून, बलात्कार, बॉम्ब ब्लास्ट, नंबर्स ऑफ सेन्सेस, चेन स्नॅचिंग असेल किंवा रात्री ग्रामीण किंवा कुठेही दरोडा पडला असेल तर त्याचं रेखाचित्र काढून देणं हे फार जिकरीचं आणि महत्वाची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडायची. आणि वेळोवेळी त्या जो आय विटनेस असतो तर तो मानसिकरित्या घाबरलेला असतो किंवा चेन स्नॅचिंग करताना आपण आपल्या विचारांमध्ये चाललेला असतो. एखादी लेडी असते, एखादी वयोवृद्ध लेडी असते आणि चेन स्नॅचिंग करणारा गाडीवरनं येतो आणि चेन स्नॅचिंग करून ती साखळी, सोनसाखळी गळ्यातनं घेऊन जातो. पण त्या घाबरलेल्या आणि भेदरलेल्या मानसिक स्थितीत असलेल्या त्या व्यक्तीला स्टेबल करणे आणि काही सेकंदच त्याने ते बघितलेलं असतं, त्या सेकंदाचा जो काही इम्प्रेशन त्या आरोपीचं त्याच्या मानसिक पटलावरती जे पडलेलं असतं त्याला मॉरल सपोर्ट देऊन प्रवृत्त करायचं असतं की तुम्ही चेहरेपट्टी काय बघितलीत. काही काही ठिकाणी असेही मला काही चॅलेंजेस आले की रुमाल बांधलेला आहे आणि कॅमेराला अंधुकसा असा उजेड आहे आणि त्या लाईटमध्ये जो काही त्याच्या चेहऱ्यावरती रुमाल बांधलेला आहे त्याच्यावरचे हायलाइट्स कुठे आहेत, त्या हायलाइट्सचं जजमेंट घेऊन कशी रेखाचित्र काढायची. काही अशा घटना होत्या की रात्री घटना घडली, म्हणजे तुम्हाला मी या PPT मध्ये की मोस्ट 11 क्रिटिकल केसेस इन माय लाईफ, म्हणजे मला आतापर्यंतच्या या रेखाचित्राच्या प्रवासामध्ये जे 11 घटना खूप चॅलेंजेस वाटल्या की जे आय विटनेसलाही सांगायला खूप मुश्किल होते, त्याचं वर्णन सांगायला खूप डिफिकल्ट होतं आणि तिथे अंधुकसा प्रकाश होता किंवा काही काही वेळेला CC फुटेजमध्ये सुद्धा आपल्याला योग्य ती क्लॅरिटी मिळत नाही, अँगल बरोबर नसतात, त्यावेळेस ते सुद्धा चॅलेंजेस असतात की ते CC फुटेज आणखीन कशा पद्धतीने क्लिअर करून देता येईल किंवा कुठले पॉइंट्स, अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर्स त्याचं वापरता येईल. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्वाचं आहे की मानसशास्त्राचा अभ्यास, शरीरशास्त्राचा रेखाटनाच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास. म्हणजे एखादा आय विटनेस कलाकार किंवा त्याच्या पद्धतीने तो ड्रॉइंग काढत असतो त्याच्या आयुष्यामध्ये, तर तो थोडंसं त्याच्या पद्धतीचं जुजबी ड्रॉइंग करून सुद्धा काही काही वेळेला मला आय विटनेसनी रेखाचित्र त्यांच्या पद्धतीने काढून दाखवले की ते खूप सपोर्टिव्ह ठरतं की त्याच्या मनातली प्रतिमा एनहान्स करण्यासाठी. तर असा वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे की पुण्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना झाल्या की त्यातलं चॅलेंजेस खूप होतं की एक डॉक्टर दीपक महाजन, आपण PPT मध्ये त्याचा भाग बघणार आहोत, त्याची छोटीशी कंटेंट स्टोरी. तर मला या वेबिनार तर्फे आणखीन एक आपला सर्व अधिकारी आहेत, पोलीस दलातील सर्व आज व्यक्ती माझा वेबिनार बघतात, तर मला हे एक सांगायचं आहे की CID येथे नुकतंच मॅडमने जसं माझं ओळख करून देताना सांगितलं की रेखाचित्राचा प्रशिक्षण विभाग की फॉरेन्सिक सायन्समध्ये याचा इम्पॉर्टंट खूप आहे, परदेशामध्ये सुद्धा खूप आहे. जसं आपण बॉम्ब स्क्वॉड असतो, डॉग स्क्वॉड असतो, त्याचे एक्सपर्टीज आहेत ते निकामी करण्यासाठी किंवा त्याचं केमिकल अनालिसिससाठी किंवा मेडिकल फॉरेन्सिकसाठी. पण रेखाचित्राच्या बाबतीत माझ्या निदर्शनात जे आलेलं आहे की फार कमी प्रशिक्षण याच्यामध्ये आहे किंवा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये याचा जास्त करून उहापोह असला पाहिजे की जेव्हा रेखाचित्राची वेळ येईल किंवा ते कसं काढलं गेलं पाहिजे, त्याला मॉरल सपोर्ट कसा दिला गेला पाहिजे, त्याची बेसिक्स ट्रेनिंग काय पाहिजे की तुमचं ते टॉकिंग स्क्रिबल तुम्हाला आय विटनेसची चर्चा करताना
घटनास्थळाचं आणि ज्या व्यक्तीचं, आरोपी नामक व्यक्तीचं जे वर्णन सांगतोय अज्ञात आरोपीचं, तर ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला रफ स्केच जरी काढता आलं आणि ते एक्सपर्ट आर्टिस्ट जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या टॉकिंग स्क्रिबलमध्ये तुमच्या स्टाईलने जर ते काढता आलं तर फार मोठा सपोर्ट हा पोलीस दलामध्ये इन्व्हेस्टिगेशनला रेखाचित्राच्या साठी होऊ शकतो. तर माझा थिसेस हा जेव्हा अपर पोलीस महासंचालक सरांना, जेव्हा मी अतुलचंद्र कुलकर्णी सरांना दाखवला, तर त्यांच्या मनात तुरंत कल्पना आली की आपण ह्याचा ट्रेनिंग कोर्स हा प्रॉपरली ऑफिशियली रनअप केला गेला पाहिजे आणि त्याचा क्रम डिझाईन करण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. तर आपण 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आणि 25 दिवस असे 4 सेशन्समध्ये आपण हा ट्रेनिंग कोर्स डिव्हाइड केलेला आहे की जो बेसिक माहिती, फक्त मी सरांना जेव्हा चर्चा केली की ज्या कोणालाही पोलीस दलातील व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांना ड्रॉइंगची आवड असेल, काहींनी एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा दिलेली असते किंवा काहींनी दिलेली नसते पण त्यांना आवड असतो, तो स्केचिंगचा हँड असतो, ड्रॉइंगची आवड असते, तर अशाही लोकांनी अपर महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना तिथे डीवायएसपी अनुजा देशमाने मॅडम यांना जरी ऍप्लिकेशन केलं आपल्या युनिट तर्फे की मला इंटरेस्ट आहे हा कोर्स करण्यामध्ये, ही कला जाणून घेण्यामध्ये, तर त्यातल्या डिटेल माहिती अनुजा देशमाने मॅडम आपल्याला सांगू शकतील आणि आपण ह्या ट्रेनिंग कोर्सला ऑफिशियली येऊ शकाल आणि त्याचा फायदा आपल्या पोलीस दलातील नक्कीच होईल. जेव्हा डीजी साहेबांनी या कोर्स आणि या लॅबचं उद्घाटन केलं तेव्हाही त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली की प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात जर असे पोलीस दलातील जर कोणी एक्सपर्टीज तयार झालेत जे रेखाचित्र काढू शकतात, सीसी फुटेजवरनं क्लिअर करू शकतात, किंवा एखादी डिकम्पोजिंग बॉडी, प्रेत पुरलेलं असतं आणि फक्त सापळा किंवा स्कल राहतं, थोडेसे फार काही स्किन एलिमेंट्स असतात त्याला स्टच झालेले, तर अशाही परिस्थितीमध्ये आपण त्याचं सुपर इम्पोजिंग कसं करू शकतो, त्याचं शिल्प तयार कसं करू शकतो, त्याचं स्केच तयार करू शकतो, त्याच्यासाठी अॅनाटॉमीला लागणारा अभ्यास, तर ह्याचंही प्रशिक्षण, ऍडव्हान्स प्रशिक्षण आपण या कोर्समध्ये आपण देणार आहोत. तर ह्या 28 वर्षाचा माझ्या प्रवासाचा उपयोग हा क्राईम इन्व्हेस्टिगेशनला कसा होईल तर याचा मी सखोल अभ्यास केला आणि प्रत्येक केस ही मला वेगवेगळी चॅलेंजिंग वाटायची आणि त्यातनं वेगवेगळे पॅरामीटर्स स्केच काढताना काय काय लक्षात घ्यावे लागतात, म्हणजे शेड लाईट असेल, चेहऱ्यावरचा लाईट पडलेला असेल, रात्री अंधारात एखादी घटना घडली आणि तिथे छोट्या प्रतीचा लाईट आहे, तर जनरली माझ्यापर्यंत जे FIR किंवा पंचनामे किंवा जे मी मागतो माझ्या अभ्यासासाठी की जेव्हा रेखाचित्र काढताना, तेव्हा मला ह्याची उंची साधारणतः अशी होती, आय विटनेस सांगतो, बांधा असा होता, रंग काळा सावळा होता, अंदाजे वय असं होतं, किंवा साधारणतः कुरळे केस होते. तर असं एक जुजबी वर्णन जो आय विटनेस पोलीस दलाला जेव्हा सांगायचा तर तेच वर्णन माझ्यापर्यंत यायचं की सर आपल्याला स्केच काढायचं. तर हे प्राथमिक बेसिक हे ठीक आहे, पण ह्याच्या पुढे जाऊन अजून डिटेलिंग आपल्याला कसं व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल किंवा स्पॉट व्हिजिट करताना त्याच वेळेला कसं व्हिडिओ शूटिंग करता येतील, आणि आता व्हर्च्युअल रिअलिटी नावाचं जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर ती वापरून सुद्धा आपण इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रॉपर 3D स्कल्पचर्स, कलर स्केचेस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण गुन्हेगारांची काढू शकतो. अत्यंत एक महत्वाची बाब म्हणजे की मला एक प्रसंग आठवतो की औरंगाबादला एका व्यापाऱ्याला, मलठणच्या त्या पैठणच्या व्यापाऱ्याला त्याच्या मुलाचा काय किडनॅपिंगचा समथिंग थ्रेटनिंग चिठ्ठी आली होती आणि मी पुण्यातनं 5 तास औरंगाबादला ट्रॅव्हल करून जाणार, इमर्जन्सी असते तेव्हा, तर 5 तासाचा वेळ जर आपल्याला कमी करता आला आणि 15 मिनिटात 20 मिनिटात जर ते रेखाचित्र मला देता आलं तर खूप टायमिंग वाचतं आणि पटकन तपासाला गती मिळते, पटकन दिशा मिळते. तर काही ऍडव्हान्स आहेत की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पण त्या सुद्धा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या, की तो स्पीड, त्याचा स्क्रीन पिक्सल्स हे जर स्ट्रॉंग असतील तर आपण आय विटनेस मला पाहू शकतो. मी जर पुण्यातल्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर जगाच्या कुठल्याही कोण्यामधनं तो आय विटनेस मला पाहून त्याच्याशी मी संपर्क करून घटनास्थळाचे डिटेल पॉइंट्स पोलीस अधिकाऱ्यांकडनं समजून घेऊन जेव्हा जो स्पॉट असेल त्याचे फोटोग्राफ्स किंवा त्याचा व्हिडिओ त्याच वेळेला जर मला सेंड केलं तर त्याचा परफेक्ट अनालिसिस करून मी त्याच्याशी संवाद साधून मी पटकन रेखाचित्र 15 मिनिटांमध्ये त्यांना पाठवू शकतो. हा झाला टेक्निकल ऍडव्हान्सचा आपल्याला उपयोग. दुसरी एक गोष्ट आहे की काही वेळेला असं होतं की आरोपीने दाढी ठेवलेली असते आणि जेव्हा मर्डर किंवा असा सेन्सिटिव्ह गुन्हा किंवा कुठलाही गुन्हा करून निघून जातो तेव्हा तो नक्कीच आपलं कॅरेक्टर चेंज करण्याच्या प्रयत्नात असतो की तो दाढी काढणार किंवा मिशी काढणार किंवा एखादा टक्कल पण करतो की कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून.
त्यावेळेला त्याच 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला डिजिटल इक्विपमेंट्स जसं स्टायलस आहे, इंटस आहे किंवा आयपॅड प्रो सारखी जी डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यावरती जर मी रेखाचित्र जर काढायला सुरुवात केली तर मी त्याच वेळेमध्ये तुम्हाला 15 ते 20 ऑप्शन्स देऊ शकतो की ह्याने केस कापलं तर कसं होईल, आणि केस वाढवले तर कसे होतील, त्यांनी मिशी काढली तर कशी दिसेल. तरी आरोपीने आपला वर्णन चेंज करायची, आपली पर्सनॅलिटी चेंज करायची, चेहऱ्याची जर प्रयत्न केला तर आपल्याकडे एक 15-20 ऑप्शन असतील की जे आपण तपासकामी जी रेखाचित्र जर ती त्या पद्धतीची जर चित्र दिली तर त्याचा उपयोग जी टीम आहे, जी तपास करणारी टीम आहे त्याला होऊ शकतो. अशा काही आपण घटना याच्यामध्ये बघणार आहोत. तर मी पीपीटी सुरू करतोय आणि त्याच्यानंतर मग आपण क्वेश्चनरीज करू शकतो आणि शेवटी मी एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहोत. तर मी पहिली स्लाइड्स तुम्हाला दाखवतो आहे की ही स्लाइड आहे की बाबा आपण ह्या रेखाचित्राचं जर आपल्याला प्रशिक्षण किंवा माहिती असेल तर आपल्याला अॅनाटॉमीची स्ट्रक्चर माहिती असते. आता प्रांत, देश, म्हणजे आता ग्रामीण विभागात मी काही चित्र केली तर तिथली बोलीभाषा वेगळी आहे, शहरी विभागात केली तर तिथली बोलीभाषा वेगळी आहे. तर मला आय विटनेसशी संपर्क साधताना खूप डिटेलमध्ये माहिती मला अधिकाऱ्यांकडनं घ्यायला लागते की एखादा गावाकडचा व्यक्ती असेल, भेदरलेले असेल, घाबरलेले असेल आणि मी तर जिथे सूट बुटात जर आपण रेखाचित्र काढायला गेलो तर तो आपलासा होणार नाही. आपण त्याचे मित्र आहोत किंवा आपण त्याचे फॅमिलियर आहोत, आपण त्याच्या दुःखात सहभागी आहोत आणि त्याला मॉरल सपोर्ट देऊन आपण ते रेखाचित्र त्याच्या मनातलं परफेक्ट काढून घेण्यासाठी आपण नॉर्मल घ्यायला जातो. आता ह्याच्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये की लहान मुलांनी की अगदी लहान मुलींनी 10 वर्षाचं वय असेल, 7 वर्षाचं वय असेल, अशाही पीडितांनी मला वर्णन सांगितलं की पुण्यामध्ये एक घटना व्हायची पूर्वी की पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तो निर्जन स्थळी त्या लहान मुलींना घेऊन जायचा आणि मिसबिहेवियर करायचा. आणि त्यामुळे लहान मुलगी तर घाबरणार, मोठे घाबरतात तर लहान तर किती घाबरणार. पण त्यावेळेस त्यांना सायकोलॉजिकल मॉरल सपोर्ट देणे आणि त्यांच्या मनातलं काढून घेणे हे फार फार अगदी जिकरीचं काम असतं की चाइल्ड सायकोलॉजीचा इथे खूप फरक पडतो, त्याचा फायदा होतो. अशाही काही केसेस आहेत की ज्या आपल्याकडे मी सांगणार आहेत या केसेसमध्ये. तर अॅनाटॉमीचा स्टडी, फीचर्स, भाषा, कोण जो आय विटनेस असतो कधी धीट असतो तर त्याचा मूळचा स्वभाव जरा धीट असतो, चांगलं ऑब्झर्वेशन असतं, तरी सुद्धा 11th आवरला जेव्हा क्राईम सीनला तो सामोरा जातो, त्याच्या बरोबर काही दुःखद घटना घडते, अटॅक होतो, तेव्हा ती कंप्लीट मानसिक परिस्थिती त्याची भेदरलेली असते आणि तो घाबरलेला असतो. अशा अवस्थेत तो किती सांगू शकेल. म्हणजे आपण जर विचार केला एक सिंपल की आपण रोज ज्या व्यक्तीला बघतोय, आपण आपल्या आई वडिलांना बघतो, मिसेसला बघतो, फ्रेंड्सला बघतो, त्याचं वर्णन आपण सांगू शकतो का व्यवस्थित की ज्याला आपण 24 आवर्स बघतो आहोत. तर नाही. फार आपण जर असा विचार केला, आपल्या स्वतःला जर प्रश्न केला तर तुम्हाला समजून येईल हे किती अवघड आहे. आणि ते तिसऱ्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीने एका आर्टिस्टनी कोणालाच पाहिलेलं नाही पण ते रेखाचित्र परफेक्ट काढून द्यायचंय, त्याला मनात पटेल, त्याला परफेक्ट वाटेल, ह्या पद्धतीने ते रेखाचित्र काढून द्यायचं आहे की जे गुन्हे तपासकामी उपयोगी आहे. मी पुढची स्लाइड्स घेतोय. तर माझा हा विषय होता की चित्रकलेचे गुन्हे अन्वेषण शास्त्रामधील असलेले योगदान. नेक्स्ट. या थिसिसमध्ये किंवा ह्या विषयामध्ये की ललित कला जी आहे, परफॉर्मिंग आर्ट किंवा फाईन आर्ट, तर ह्या सगळ्या स्वरूपाचं मनोरंजन ह्या अँगलनी विचार केला जातो. किंवा म्युझिक असेल, चित्रकलेतलं एखादं चित्र जर तुम्ही घरात लावलं तर त्याच्यातनं छान वाटतं. आणि पण ह्या सगळ्या आर्टिस्टच्या भूमिका, आम्ही चित्रकार लोक या भूमिकेतनं नेहमी चित्र काढत असतो. पण ह्या चित्राचा उपयोग जर गुन्हे अन्वेषण विभागाला जर वेगळ्या पद्धतीने देता आला, इमॅजिनेशन्स म्हणजे व्हिज्युअलायझेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि मानसिक शांतता आणि एकाग्रता, ह्या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या कलेला कम्प्लीट न्याय देऊ शकता, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकता. आता गुन्हे तपासकामी पोलीस यंत्रणेला प्रत्यक्षदर्शी व्यक्तीकडून जे वर्णन मिळतं, तर मी माझ्या अनुभवाच्या 28 वर्षाच्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो पोलिसांच्या तपासाचा जो प्रोटोकॉल असतो किंवा कॉन्स्टेबल किंवा काही अधिकारी तपास यंत्रणेला त्या आय विटनेसला ताब्यात घेतात आणि त्याचा जबाब लिहून घेतात की बाबा तू काय पाहिलं, त्याचा प्रश्न विचारतात आणि तो भेदरलेला असतो, पहिल्यांदाच तो पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो, सर्व पोलीसना तो अनुभवत असतो, तो मानसिक टेन्शनमध्ये असतो, डिस्टर्ब असतो आणि त्याला पहिला कॉन्स्टेबल रँकच्या जर व्यक्तीने जर ते विचारलं तर तो डिटेल सांगत जातो. त्याच्यानंतर त्याच्या सिनियर रँकचे खूप मोठा गंभीर गुन्हा असेल, बलात्कार प्लस मर्डर असेल किंवा अपहरण असेल किंवा आणखीन गंभीर गुन्ह्यामध्ये ती प्रोटोकॉल, चौकशी, त्याची माहिती घेणं हे वरिष्ठांपर्यंत करत असतात. आणि ह्या प्रोसेसमध्ये
त्याची मानसिकता ही स्टेबल किंवा डचमळीत झालेली मला आढळली. आणि हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर अधिकारी वर्ग तो आय विटनेस माझ्या ताब्यात देतात की सर आता तुम्ही रेखाचित्र काढा. तर एक तर तो जेवलेला नसतो किंवा डिस्टर्ब असतो, त्याला भूक लागत नसते, त्याचे नातेवाईक तू घाबरू नको असे सपोर्ट करत असतात, काही म्हणतात की काय पोलिसांना सांगू नको, अशा सगळ्या पद्धतीचे अनुभव त्या आय विटनेसला आणि अधिकाऱ्यांना येत असतात त्याच्याकडनं जेन्युइन माहिती काढून घेण्यासाठी. आता एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या चौकशातनं जेव्हा रेखाचित्रकाराकडे तो आय विटनेस सोपवला जातो, तर माझं पहिलं काम असतं की त्याला मी डायरेक्ट अप्रोचच होत नाही. त्याच्याबरोबर कोणीतरी मित्र असतो आणि त्याला मी कळू देत नाही की मी रेखाचित्रकार. तर माझ्या पद्धतीने मी काही माहिती विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही काय करता, यांना आवड कसली आहे, यांना निवड कसली आहे, हे काय करतात, त्यांना कुठल्या विषयामध्ये त्यांचा व्यवसाय, कुठल्या विषय आवडतात. तर डायरेक्ट मी कधी असा अप्रोच केला नाही, हा सांगा तुम्ही काय पाहिजे, तर मग तुमचं काय चाललंय, तुमचं बिझनेस काय म्हणतोय, अशा इतर त्यांच्या आवडीच्या थोड्याशा गप्पा विषयांतर करून हळूच कारण त्याला मॉरल सपोर्ट देऊन त्याची डिस्टर्ब झालेली मानसिकता स्टेबल करून की त्याला त्या विषयामध्ये हळूहळू घेऊन जायचं आणि त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये आले पाहिजे की आपण पोलिसांना आणि ह्या चित्रकारांना आपण जेन्युइनली सहकार्य करू आणि जास्तीत जास्त आठवून त्या क्षणी काय झालं आणि त्या आरोपीचा रेखाचित्र किंवा वर्णन हे कसं सांगता येईल. तर ही मानसिकता तयार करण्याचं काम हे रेखाचित्रकाराचं असतं. याला मानसशास्त्राचा फार मोठा अभ्यास लागतो. ह्याला जे ग्राउंड वर्क म्हणतात, ती ग्राउंड वर्क म्हणजे मी ह्या पद्धतीने करतो की त्याच्याशी संवाद, की डायरेक्टली त्याच्याशी विषय न करता, कारण का ऑलरेडी पोलीस ऑफिसर्सनी आणि यंत्रणेने त्याच्याकडनं माहिती घेतलेली असते, त्याच्यामध्ये तो डिस्टर्ब पण झालेला असतो, काही सावरलेला असतो. ह्या प्रोसेसमधनं माझं काम चालू होतं. त्याच्यामध्ये शरीरशास्त्र अॅनाटॉमिकल की त्याची बोलीभाषा कुठली आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, म्हणजे तो शिकलेला आहे म्हणजे हुशार अशा पद्धतीतला नाही, किती धिटाईने त्याला काय म्हणायचं आहे, की त्याला चिकबोन हा शब्द कदाचित येत नसेल किंवा टेम्पल बोन, फ्रंटल बोन ह्या अॅनाटॉमिकल लँग्वेजेस त्याला माहिती नसेल, तर त्याच्या बोलीभाषेत कपाळाचं हाड कसं होतं, नाक कसं होतं. आता ग्रामीण भागामध्ये गालाला गालफाड म्हणतात, त्याला बाबा गालफाड आत होते का, उंच होते का, त्याची बोलीभाषा काय, ह्याचाही पटकन स्टडी करून त्याच्या बोलीभाषेत जर आपण त्याला संवाद साधला तर आपणही त्याच्या जवळचे आहोत असेही वाटतं. तर ह्या पद्धतीने सुद्धा कधी कधी विषयांतर करून हळूच कारण आपल्याला म्हणजे सॉफ्टली त्या टार्गेट क्वेश्चनकडे आपल्याला एंटर करता येतं. आणि मग त्याची जी मानसिकता असते तो एक तर डोळ्यातनं व्यक्त होत असतो, एक तर कधी त्याची शब्दसंपत्ती कमी पडते, कधी त्याला भरपूर काही सांगायचंय पण त्याला सांगता येत नाही, त्याला व्यक्त करता येत नाही, तो त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं व्यक्त करत असतो. कधी कधी काही आय विटनेस खोटं पण सांगत असतात की पोलिसांची त्रास नको, काहीतरी सांगून टाका, होय साहेब हे बरोबर आहे, हे 90% बरोबर आहे, 85% बरोबर आहे. आणि काही लोक खोटं पण बोलत असतात की मला काहीच आठवत नाही, पण कुठे ना कुठेतरी त्यांची बॉडी लँग्वेज वेगळं सांगत असते. किंवा त्या पद्धतीने जर आपण विचारलं आणि पुन्हा 2 तासाने जर विचारलं तर तो वेगळ्या मूडला गेलेला असतो आणि त्यातनं काही लपलं का, काही राहिलं का, अशीही चर्चा जी असते ती एक स्टेप बाय स्टेप वारंवार करून आपण डिटेल रेखाचित्रासंदर्भात लागणारे जे एलिमेंट्स आहेत की किंवा आणखीन गुन्हा घडत्यावेळी कुठले पॉइंट्स जर राहिले असतील तर आपल्याला खूप पॉइंट्स त्याच्यामध्ये एनहान्स मिळतात. तर ह्याच्यामध्ये शरीरशास्त्र, मानसशास्त्र, केस स्टडी, म्हणजे मला ती कम्प्लिटली केस स्टडी समजून घ्यायला लागते. एखाद्या ठिकाणी जर रात्री गुन्हा घडलेला असेल 2:30 वाजता, उदाहरणार्थ तुम्हाला माहितीये की दिव्यागरचा सोन्याचा गणपती जेव्हा त्यांनी चोरून नेला आणि तो कट करून वितळवला आणि त्या डोंगरामध्ये त्यांनी पुरला होता, रात्री 2:30च्या दरम्यान ते लोक तिथे शिरले आणि ते सीसी फुटेजमध्ये ती दिसली गेली. आणि तो जो आरोपी होता तो टॉर्च घेऊन अगदी सीसी कॅमेऱ्याच्या जवळनं तो गेला. आणि ते जेव्हा मला फुटेज मिळालं, पुण्यातले जे सुनील पवार साहेब आहेत ते सीसी ह्याच्यामधले आणि तुमचं मोबाईल ट्रॅकिंगचे एक्सपर्ट, तर त्यावेळेस त्यांनी ते मला दिलं. आणि तेव्हा त्या कॅमेरा जवळनं जेव्हा आपण टॉर्च घेऊन तो कॅरेक्टर गेला तेव्हा तो एक्सपांड होतो, एनलार्ज होतो. कॅमेरा समोरचा चेहरा तुम्ही जर फोटो जरी तुमच्या मोबाईलवरनं जवळनं काढला तरी तो एनलार्ज होतो चेहरा, तो नॅचरल अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरला तो व्हिडिओ शूट होत नाही. तर त्याचं मला माहिती असल्यामुळे तो रिडक्शनला प्रॉपर अॅनाटॉमिकल प्रपोर्शनेटला कसा असेल त्याचं ते जजमेंट घेतलं. आणि जो मागचा जो त्यातला आरोपी व्हिडिओमध्ये होता अंधारात, की त्याच्या चेहऱ्यावरती पिवळ्या रंगाच्या बल्बचा लाईट 2:30 वाजता, रात्री 2:30 वाजता जो पडला होता, तेलकट चेहरा असल्यामुळे त्याच्यावरचे हायलाईट चमकले, चिकबोनवरचे, गालावरचे, कपाळावरचे. आणि त्या हायलाईटचं जजमेंट घेऊन ते मी रेखाचित्र काढलं आणि ते तपासांती ते मॅचही झालं. आणि तर अशा वेळेला की रात्री आर्टिस्टला सुद्धा त्या घटनास्थळी जाता यायला पाहिजे आय विटनेस बरोबर. जो आय विटनेस एन्ज्युअर्ड नसेल तर तो कुठे होता, त्याने कुठल्या अँगलने पाहिलं, किती डिग्री अँगलने पाहिलं, तिथे किती लाईट अवेलेबल होता, त्यावेळेला स्ट्रॉंग होता का कमी होता, मागणं होता का पुढणं होता, का
आय विटनेसच्या चेहऱ्यावरती अंधार होता का, त्या आरोपीच्या चेहऱ्यावरती अंधार होता, कुठल्या अँगलने बघितला, हे सगळ्या बाबी इन डिटेल जर आपण नोट केल्या, त्या बेसिक त्या ड्रॉइंग करून जर घेता आलं आणि त्या आर्टिस्टला तुम्ही जर ते देऊ शकला, तर आर्टिस्टला शेड अँड लाईटचा पण अभ्यास ह्याच्यामध्ये करावा लागतो आणि तो फार महत्वाचा ठरतो. तर तो कसा व्हिजिट करावा, तो आय विटनेसला जर फॉर एक्झाम्पल चष्मा असेल आणि त्याला दिसत नसेल रात्रीत, किंवा तो दिवसा घडलेली घटना आहे, त्याने विदाऊट चष्म्याचं बघितलं का चष्म्याचं बघितलं, तो खरंच सांगतो का, त्याला एवढं लांबचं क्लिअर दिसू शकतं का, तर ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. त्या न कळत जर आपण जर पाहिल्या की नाही ते की बाबा हा खरंच सांगतो, ह्याला लांबचं दिसू शकतं, किंवा ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता काही काही ठिकाणी मला कोर्टामध्ये साक्षीला बोलवलं मर्डर्स आणि बलात्कार अशा मोठ्या सेन्सिटिव्ह घटनांमध्ये, तेव्हा आरोपीच्या वकिलांनी फार माझी पहिलीच वेळ होती आणि खूप वेडेवाकडे प्रश्न विचारले. आणि इट्स अ चॅलेंजिंग, कारण का रेखाचित्र हे तुम्ही काढलेलंच नाही, हे तुम्हाला पोलीस दलाने फोटोग्राफ्स दिलाय त्याच्यावरनं काढलं, असं आरोपीच्या वकिलांनी जेव्हा मला सांगितलं, तेव्हा मला राहवलं नाही की मी डायरेक्ट जज साहेबांना म्हणलं मला एक पेपर आणि पेन्सिल द्या आणि हे वकील साहेब मला वर्णन सांगतील, ती व्यक्ती जी मी नाही पाहिलेली असली पाहिजे आणि ती 10 मिनिटांनी इथे हजर पाहिजे, आपण कम्पॅरिझन करू. हे चॅलेंज स्वीकारताना एवढंही सोपं नसतं की त्यांना मी चेहऱ्यातलेच प्रश्न विचारले की त्यांचे आयब्रोज काय, त्यांचं वय काय आहे, त्यांची बांधा कसा आहे, जाड मजबूत. आता चेहऱ्याचे जर तुम्ही शेप बघितले तर एन नंबर्स ऑफ शेप आहेत. त्रिकोणाकार आहे, लंबगोल आहे, गोल आहे, स्क्वेरिश आहे, गाल आत गेलेला आहे. तसंच वयोगटाप्रमाणे आपल्याला फीचर्स बदलत जातात. आता एक केस अशी माझ्याकडे होते की एक पाथरवट जे रस्त्यावरती काम करतात त्या पद्धतीची एक कामगार करणारी महिला, तिला 2 मुलं, एक 2 वर्षाचा भाऊ आणि एक 4 वर्षाचा भाऊ. तर एक 4 वर्षाच्या भावाला कोणीतरी त्यांच्याच नातेवाईकांनी कुठेतरी घेऊन गेला आणि ते तक्रार आली की मिसिंग आहे किंवा कोणी घेऊन गेला. हा सगळे पोलीस दल परेशान आणि मला बोलवलं. आता ते गरिबी असल्यामुळे त्यांचा फोटो नाही, काही नाही, वडिलांचा पत्ता नाही, फक्त आईच शिल्लक, आणि आईला काही ते वर्णन काही सांगता येणार. मला प्रश्न पडला, त्या मुलाचा चित्र तर काढलं गेलं पाहिजे, आजूबाजूला पोलिसांनी दिलं तर ते झेरॉक्स काढून शोधू शकतात, पण हेच नाही. मग मी त्या 2 वर्षाच्या मुलाकडे बघितलं, त्याचा भाऊ होता तो लहान, आणि 2 वर्षाच्या मुलाचं स्केच हे 4 वर्षाचं कसं होईल, त्याचे फीचर्स कसे, त्याचा भाऊच असल्यामुळे तो फारसा किती बदलेल, किंवा आई वडिलांचे फीचर्स जर घेतले तर तो कसा असू शकेल. तर हे जजमेंट लावणं सुद्धा खूप जिकरीचं असतं, कारण का आपल्या वयोगुणानुसार आपले फीचर्स चेहऱ्याचे बदलत असतात. तर ते मी जजमेंट लावलं आणि 4 वर्षाच्या मुलाचं जेव्हा रेखाचित्र काढलं, ते रेखाचित्र तपासकामी उपयोगाला आलं आणि बस स्टॉप प्रवास करताना तो मुलगा ओळखला गेला आणि ते सगळं डिटेक्ट झालं. तर आता ही सायकोलॉजी आहे की फीचर्स बदलत जाणे. काही वेळेला असंही होतं की आपल्याकडे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि 12 वर्षापूर्वीचा फोटो आहे किंवा 6 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तर तो ड्रिंक्स करत असेल तर चेहरा फुगेल, किंवा काही तो त्याला पातळ म्हणजे काही आजार असेल तर तो बारीकही होऊ शकतो, चेहऱ्याचे फीचर्सही बदलू शकतो. आणि काही काही वेळेला संशय असतं की तोच चोर आहे आणि किंवा तोच आरोपी आणि सर त्यांनीच काम केलेलं आहे, 100% खात्री आहे, फक्त आता त्याचं वर्णन काय असेल हे हा सांगतोय, तर तो हा असा असू शकतो का रेकॉर्डवरचा. तर असेही काही पॅरामीटर्स मला व्हेरीफाय करायला येतात, तेव्हाही अॅनाटॉमी स्ट्रक्चरचा उपयोग 100% होतो. नाही तर शिकलगर म्हटले तर त्यांची फीचर्स वेगळी, हे नेपाळी किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीचे म्हटले तर त्यांचे फीचर्स वेगळे. म्हणजे निदान आपण पुण्यात कॅम्प साईडचे जर लोक बघितले तर त्यांचे फीचर्स वेगळे, ग्रामीणचे फीचर्स वेगळे, असे वेगवेगळे फीचर्स हे जाती प्रांतानुसार हे बदलत गेलेले आहेत. तर त्याचाही अभ्यास करणं फार महत्वाचं असतो. ते एफआयआर, पंचनामा, जबाब, घटनास्थळाची भेट ज्याच्या संदर्भात मी आता बोललो, अधिकाऱ्यांशी चर्चा, त्यांचे अनुभव, रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचे फीचर्स, एक पोर्ट्रेट पार्ले नावाचं एक सॉफ्टवेअर बहुतेक ठिकाणी आपल्याला वापरलं जातं की त्याच्यामध्ये की 100 नाकांचे प्रकार आहेत, ओठांचे प्रकार आहेत. ह्या पोर्ट्रेट पार्ले वापरताना शक्यतो करून माझा जो अनुभव आला तर 60-65% बरेचसे रेखाचित्र मॅच झालेत, काही काही वेळेला 85% हे मॅच झालेत. पण ते सम टाइम जेव्हा आय विटनेस परफेक्ट असेल, त्याच्या मनात त्या आरोपीची प्रतिमा जर फिक्स असेल तर तो त्याचा कॉन्फिडन्स किंवा त्याचं म्हणणं हे डचमळत नाही किंवा तो कन्फ्युज्ड होत नाही. पण जर एखाद्याला जर 50 नाकं दाखवली तर त्याच्या मनातलं जे नाक त्यांनी पाहिलेलं आहे त्या आरोपीचं सरळ असेल, जाड असेल, गोल असेल, तर ते कन्फ्युज होण्याची शक्यता असते. आणि पोर्ट्रेट पार्लर नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपण एनलार्ज आणि रिडक्शन नाही करू शकत किंवा त्याला एक्सप्रेशन नाही देऊ शकत.
आपण हाताने काढलेल्या चित्राला पाहिजे तसे डोळ्यांमध्ये हावभाव निर्माण करू शकतो, फीचर्स चेंज करू शकतो. आता एखाद्याने नाक जर सिलेक्ट केलं, त्या आरोपीचं नाक असंच होतं, डोळे असे होते, हेअरस्टाईल सिलेक्ट केली आणि ती जर आपण पोर्ट्रेट पार्लेचं जर कंपोजिशन करायला लागलो, ते चेहरा जुळवायला लागलो, तर तो एनलार्ज रिडक्शन होत नाही. जर मोठे डोळे आणि छोटं नाक जर ते मोठं होत नसेल तिथं मोठ्या नाकाची, तर तो चेहरा वेगळाच बनतो आणि परत कन्फ्युजन क्रिएट होतो. तर एक शेवटचा उपाय म्हणून पोर्ट्रेट पार्ले किंवा कोणाकडे काहीच नाही, आर्टिस्टच अवेलेबल नाही, तर मग त्या पोर्ट्रेट पार्ले सॉफ्टवेअरची मदत घेऊन आणखीन काय करता येईल का तात्पुरती त्याच्यातनं, आणि मग आर्टिस्ट करून अजून ते चांगल्या प्रतीचं रेखाचित्र गुन्हेगाराचं ज्या प्रत्यक्षदर्शीच्या मनाला पटेल, 100% पटेल अशा पद्धतीने आपल्याला एनहान्स करता येतं. आता नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये सामाजिक परिस्थितीनुसार गुन्हेगारांचे बदलते स्वरूप. आता काही वेळेला चेन स्नॅचिंग वाढले होते, तर हेल्मेट घालण्याची गुन्हेगारांनी चालू केलं. मग ते अजूनच आव्हान निर्माण झालं की ठीक आहे, रुमाल बांधलेला असेल तर त्याचे पॉइंट्स, नोझल पॉइंट कुठे आहे, नाकावरती किती रुमाल टाईट बांधलाय, हनवटीवरती किती टच केलेला आहे, जॉवरती कुठे टच केलेला आहे. तर त्या जजमेंट घेऊन ऍटलिस्ट अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर हे मला करता तरी आलं. पण हेल्मेट घातल्यानंतर काहीच आपण करू शकत नाही, किंवा सीसी फुटेजमध्ये फास्ट गेलेला असतो. ही सगळी चॅलेंजेस आहेत. किंवा वारंवारी मेकअप करतात. एक केस पुण्यातली अशी आहे की डॉक्टर दीपक महाजन यांचा निर्गुण खून करण्यात आला, एका मायलेकींनी केला किडनॅपिंग करून. त्यावेळेस लेडीज या पद्धतीचं इतकं भयानक अपहरण आणि खून करू शकतात, एकतर विश्वास बसला नाही. त्याच्या वेळेलाही त्यांनी मेकअप केला होता त्या आरोपींनी. त्यांनी हेअरस्टाईल बदलली होती, गालाला मेकअप करून नकली दात लावले होते, स्पेक्स नकली लावला होता. तर ही केस चॅलेंजिंग होती माझ्याकरता. आणि त्याचे जे जजमेंट लावले किंवा कोणाच्या कॅरेक्टरवरनं ह्या प्रेरित झाल्या असतील आणि फिल्म लाईनवरनं ते कॅरेक्टर कसं उचललं आणि ते रेखाचित्र काढण्यासाठी काय सायकॉलॉजीचा वापर केला, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अजूनही काही भागामध्ये महाराष्ट्रातील रेखाचित्राची ती अजून पोचलेली नाही. तर तिथे पोचणं फार अत्यंत महत्वाचं. या वेबिनारचा हा एक माझा उद्देश आहे. आणि जगातील, महाराष्ट्रातील, भारतातील कानाकोपऱ्यातून सर्व पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी ज्यांना इंटरेस्ट आहे, मे बी त्यांच्याकडे एलिमेंटरीचं, इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट नसेल, पण त्यांना आवड आहे, त्यांना आर्ट काढता येते, तर अशा लोकांनी CIDला संपर्क करून DYSP अनुजा मॅडमकडे जर आपल्या युनिटकडनं जर आपलं हे इंटरेस्ट आहे हा कोर्स कम्प्लीट करण्यासाठी जर असं जर पाठवलं, तर नक्कीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिस्ट आणि रेखाचित्र कसं काढून घ्यावं त्याचा अप्रोच आपल्याला जर मिळाला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापरही प्रत्येक ठिकाणी पोहोचेल. आता शरीरशास्त्राचा अभ्यास, छायाप्रकाशाची योजना, पर्स्पेक्टिव्ह, अँगल, सायकॉलॉजीचा अभ्यास आणि रेखाचित्राचे मानसशास्त्र, ते आपण ह्या केसेसमध्ये पाहूया. नेक्स्ट आता आपण स्क्रीनवरती एक बघत आहोत. ही या माझ्या PhDच्या थिसिसमध्ये वापरलेली एक केस आहे. ह्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा काहीतरी लागलेली आहे. हा आरोपी आहे साईनाथ अभंग. ही घटनास्थळाची जी तुम्ही छायाचित्र बघत आहात ते इतकं निर्घुणपणे या शुभदा पाटील नावाच्या ज्या लेडी आहेत त्यांच्यावरती त्यांनी एवढे वार केले आणि त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. आणि वरती जे आहेत त्यांच्या सासू आहेत की त्यांनाही निर्घुणपणे खून करून त्यांनी त्या आरोपीने खलास केलेला आहे. तर ही पुण्यामध्ये बिबेवाडी येथील पर्पल कॅसलमध्ये ही घटना घडली सकाळी 10:30-11च्या सुमारास. हा जो आरोपी आहे साईनाथ अभंग नावाचा, हा पंक्चरचं त्याचं कॉर्नरला दुकान होतं आणि ह्यांच्या घरामध्ये तो सकाळी गेला. तर साहेबांनी गाडीची स्टेपनी पंक्चर करायला घेऊन जा म्हणून सांगितलं, म्हणून मी आलोय. तेव्हा या शुभदा पाटील ज्या खाली फोटोग्राफ्स आहे, वय वर्ष 25, त्या आंघोळीला गेल्या होत्या आणि त्यांच्या सासूबाई या बाहेर हॉलमध्ये होत्या आणि त्यांचा मुलगा, सासूबाईंचा मुलगा, यांचे पती शुभदा पाटलांचे, ते जॉबला गेले होते. आणि त्याने कुकरी ठेवली होती आतमध्ये आणि हा दारू पिऊन गेला होता. तर त्या म्हणल्या असं काही नाही, माझ्या मुलाने सांगितलं नाही, तुम्ही नंतर या. तर त्याने हळूचकन दार लावलं आणि त्याच्यावरती त्यांनी त्या सासूबाईंवरती खुनी वार चालू केलं आणि सोनं वगैरे काय असेल तर ते मला सांगा, आणि निर्घुणपणे त्यांचा खून केला. सकाळी 11 वाजता एका सोसायटीमध्ये वरती हत्याकांड घडते, खाली कोणालाच आवाज ऐकू गेला नाही. आणि बाथरूम मध्ये काहीतरी आवाज आल्यानंतर या शुभदा पाटील तशाच साडी नेसून बाहेर आल्या
आंघोळ करतानाच त्या सगळ्या व्यवस्थित बाहेर आल्या आणि त्यांनाही बघून याचं डोकं फिरलं आणि ह्यांनी 5 महिन्याच्या गरोदर होत्या त्या आणि त्यांनी मुलाला वाचवायचं म्हणून पाठीवरती एवढे निर्घुण वार झेलले आणि त्या बेशुद्ध पडल्या. आरोपीला वाटलं त्या मेल्यात म्हणून त्यांनी कडी लावली आणि तो स्वच्छ कपडे वगैरे धुतले आणि त्यांच्या मिस्टरांचे कपडे घातले आणि ते निघून गेला तिथनं. आणि नंतर त्यांना शुद्ध आले आणि करण्याचा आवाज, इव्हळण्याचा आवाज जेव्हा खालच्या लोकांना गेला तेव्हा हे भयानक दृश्य पाहून मग पोलिसांकडे धावले आणि पोलीस आले. आणि जेव्हा पोलीस दलांनी मला बोलवलं तर त्यावेळेस माझ्या मते उमराणीकर साहेब सीपी होते पुण्याचे. तर त्यांनी मला फोटोग्राफ्स दाखवले की ह्यांना ऍडमिट केलेलं आहे आणि ते आता बेशुद्ध आहेत, त्यांना स्टेच टाकलेत, एवढं भयानक घडलेलं आहे. आणि आमचं फुटेज किंवा बाकीच्या सोर्सेस चेक करण्याचं काम चालू केलं. जेव्हा मी हे फोटोग्राफ्स पाहिले तेव्हा आय एम शॉक्ड. शुभदा पाटलांना सांगितलं नाही पोलिसांनी की त्यांच्या सासूबाई एक्सपायर्ड झालेल्या आहेत, त्यांना अजून शॉक लागला असता आणि परत त्यांना डेंजर कोमामध्ये गेल्या असत्या किंवा काहीही होऊ शकलं असतं. डॉक्टरांनी तशा वॉर्निंग्स दिल्या की त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना नीट होऊ द्या आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा. पण तपास अत्यंत महत्वाचा होता. माझ्यावरती अधिकाऱ्यांनी चर्चा करून गॅरी, की माझं पेटनेम सी गॅरी आहे, ते काढायलाच पाहिजे अशी जबाबदारी दिली. अधिकाऱ्यांना मी विचारलं की एवढे सगळे वार करून नुकतीच शुद्धीत आलेली कुठलीही व्यक्ती कसं काय सांगू शकते की तो कसा दिसत होता आणि अतिप्रसंग झाल्यानंतर. तर मी नकार दिला की आपण त्यांना अजून मानसिक स्थैर्यता बळ लागू द्या आणि नंतर आपण व्यवस्थित स्केच काढू. त्याला एक ऑथेंटिसिटी पण मिळेल की यस की वी आर ऑन राईट ट्रॅक, की हे रेखाचित्र त्यांनी सांगितल्यानुसार व्यवस्थित आहे आणि त्याचा जेन्युअनली उपयोग होऊ शकेल. ही जबाबदारी असते. म्हणजे कधी धावपळ गडबड करून चालत नाही, पण कधी कधी इमर्जन्सी तेवढीच महत्वाची असते. किडनॅपिंग सारख्या सेन्सिटिव्ह प्रकारामध्ये, ह्यासारख्या सेन्सिटिव्ह प्रकारात किंवा तर त्या जेव्हा शुद्धीत आल्या तर त्यावेळेस त्यांना ते सहन होत नव्हतं. त्यांची शुद्ध 50% उतरली असेल. मी अधिकारी आणि त्यांच्या जवळची एक नात्यातली व्यक्तीच पोलिसमध्ये असल्यामुळे त्यांना मी बरोबर घेऊन गेलो, त्यांना मॉरल सपोर्ट दिला. त्यांना धड इकडे तिकडे वळता पण येत नव्हतं. तुम्ही पाहू शकता की किती वार आहेत त्यांच्या अंगावरती, शरीरावरती, पाठीवरती. तिरकं हातात पॅड धरून मी ते रेखाचित्र काढलं आणि ते रेखाचित्र कंप्लीट काही एक 5-10 मिनिटातच मी 15 मिनिटात हे रेखाचित्र कंप्लीट केलेलं आहे. आणि ते रेखाचित्र बघून त्या इतक्या किंचाळल्या आणि बेशुद्ध झाल्या, इतक्या त्या घाबरल्या. त्यांना शुद्ध सुद्धा नव्हती की हे रेखाचित्र 50% बरोबर आहे का, 60% बरोबर आहे का, 70% का, 80% बरोबर आहे. पण ज्या पद्धतीने त्यांच्या नजरेमधले मी भाव पाहिले घाबरलेले आणि ज्या पद्धतीने त्या किंचळून बेशुद्ध पडल्या, त्यावेळेस मला असं मानसिक जजमेंट वाटलं की नाही, की आपलं रेखाचित्र निदान 50% 60% तरी बरोबर आहे, आपण राईट ट्रॅकवरती आहोत. पण जेव्हा ज्यांना शुद्ध येईल त्यांना परत एकदा रेखाचित्र दाखवायचं आणि त्यांची ऑथेंटिसिटी घ्यायची रेखाचित्राची की यस की हे बरोबर आहे आणि मग पोलीस दलाला द्यायचं. पण ज्या पद्धतीने घाबरल्या आणि मला ते परफेक्ट वाटलं तर ते पोलीस दलाला रेखाचित्र देण्यात आलं आणि मग वरिष्ठांच्या गायडन्सनुसार तपास अधिकारी आणि त्यांच्या टीम केल्या आणि ह्या आरोपीने मोबाईल चोरला होता, त्याच्यामध्ये कुठे जाऊन सिम कार्ड टाकलं, ते डिटेक्ट झालं वगैरे वगैरे. अशा पद्धतीने पोलीस त्या सिम कार्डच्या दुकानापर्यंत पोहोचले आणि जेव्हा हे रेखाचित्र दाखवलं तेव्हा त्या दुकानदाराने ओळखलं की हो, हा साईनाथ अभंग असा अभंग मळ्यात आहे, त्यांनी त्याच्या आईच्या नावावरती कोणाच्या नावावरती ते सिम कार्ड घेतलंय. आणि मग पोलिसांनी ट्रॅप लावून त्या आरोपीला पकडलं. जेव्हा पकडलं तेव्हा मला सकाळी ते आय ऑफिसर्स होते, विजय सिंग गायकवाड साहेब आता रिटायर्ड झाले, त्यांचा फोन आला, सर कॉंग्रॅच्युलेशन, रेखाचित्र मॅच झालेलं आहे, आरोपीला आपण पकडलेलं आहे. तर मी साहेबांना, मला जे व्हिज्युअलाइज झालं, इथे पुन्हा एकदा मी पॉईंट सांगतो, व्हिज्युअलायझेशन. तर त्या आरोपी मला डोळ्यासमोर उभा राहिला. मी कॉलेजमध्ये लेक्चर देत होतो, 2 मिनिटं बाहेर आलो आणि साहेबांशी बोललो. तर त्यांना सांगितलं चिक बोन म्हणजे गालाची हाडं, हनवटीचा शार्प जॉ आणि त्याचे लाल बुंद तो चेहरा आणि हाताची बोटं मला दिसायला लागली की ती जाड आहेत, शॉर्ट आहेत आणि त्याचे नख जे आहेत, नखाचं जे पेर आहे शेवटचं ते नख उगवतं, ते शॉर्ट, जाड आणि नख वाढलेली आणि वाकलेली अशी जाडसर आहेत, ती अर्धीच आहे. तर मी साहेबांना म्हटलं, सर हे फार विकृतपणाचं लक्षण आहे, ते फार असं दिसतंय. आणि मग सर म्हणले, अरे तुम्हाला कसं काय दिसतं? म्हणलं सर व्हिज्युअलाइज झाला, त्याचं कॉलर बोन, त्याची पायाच्या अंगठ्याची बोटं. आणि मी साहेबांना रिक्वेस्ट केली की त्याचा एक फोटो काढा आणि पुण्याला आला की मला तुम्ही दाखवा. तर ते हाताची बोटं त्यावेळेस त्यांनी गाडीत त्याचे फोटोग्राफ्स काढलेले आहेत, हे इथं मी दाखवलेले आहेत, त्याचे फीचर्स. आणि त्याला पकडल्यानंतर त्याचा जुना फोटोग्राफ्स इथे मिळालेला आहे. तो त्याचे जर चिकबोन,
जॉ स्ट्रक्चर, कंठ, स्ट्रॉंग मान, कान बाहेर आलेले आहेत आणि हेअरस्टाईल ही ह्या घटनेमध्ये मॅच झाली आणि माझ्या रेखाचित्राचा उपयोग अशा पद्धतीने या केसमध्ये झाला. आणि ह्याच आरोपीच्या वेळेला साक्ष झाली तेव्हा ह्याच आरोपीने केस मधनं काय कोर्टाच्या परिसरातच मला त्यांनी दम दिला की पाहून घेतो वगैरे. पण रेखाचित्राचा पॉझिटिव्हली उपयोग या पद्धतीने झाला. पीडित एवढी भयानक असताना सुद्धा तिला शब्द उच्चारा करण्यासाठी त्राण नव्हते, पण ज्या पद्धतीने ती घाबरली, ज्या पद्धतीने तिच्या डोळ्यांमध्ये भय दिसलं ते रेखाचित्र बघून, तर हाही एक ऑब्झर्वेशनचा पार्ट असतो की ते सांगताना त्याचे डोळे काय बोलतात, बॉडी लँग्वेज काय बोलते, किंवा ज्या पद्धतीने तो बोलतोय त्याचं शब्दातलं वजन, व्हॉइस, त्याचं वजन किती खरं किती खोटं हे सुद्धा आपल्याला अनुभवायला लागतं. तो अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपण जर साईडला उभे राहिलो किंवा अज्ञात पद्धतीने बसलो आणि आपले कान जरी त्याच्याकडे ठेवले, नजर जरी ठेवली, रेखाचित्रकाराने मी म्हणतो, तरी खूप काही गोष्टी शिकायला मिळतात की प्रत्येक वेळेला तो कॉन्स्टेबलला काय सांगतोय किंवा सिनियर अधिकाऱ्यांना काय सांगतोय, ऑफिसरला काय सांगतोय. तर हेही ऑब्झर्वेशन तितकंच एक पेशन्सफुली आर्टिस्टनी, रेखाचित्रकाराने तिथे हजर राहून ते ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. नेक्स्ट. तर ह्या ज्या काही केसेस आहेत, ह्या आपण एक ग्रामीणची केस आहे, जे विजय कामते जो आरोपी आहे त्याची आहे, आणि ह्या सदाशिव सिकवेरा ही पुण्यातली बन गार्डनची केस आहे. तर ह्या सदाशिव सिकवेरा जे 2 नंबरचा जे लेटरिंग आहे, केस आहे, तर त्याच्यामध्ये वर्णन सांगताना की ह्यांनी काय केलं की ह्यांनी मोठा ऑफिसर असल्यासारखं, इन्कम टॅक्स ऑफिसर असल्यासारखं दाखवलं आणि त्या सोनाराकडनं 1-1 लाखाचे सुरुवातीला विश्वास बसण्यासाठी असे 1.5 लाखाचे त्यांनी हिऱ्याचे दागिने किंवा सोन्याचे दागिने विकत घेतले की मला प्रेझेंट द्यायचे आणि मी मोठा ऑफिसर आहे. असा विश्वास संपादन केल्यानंतर या सदाशिव सिकवेरा नामक व्यक्तीने एका हॉटेलमध्ये तो उतरला आणि सोनाराला फोन केला की मला एक मोठ्या अजून 7-8 लाखाच्या किमतीचं मला एक ऐवज प्रेझेंट द्यायचं आहे, तर आय एम व्हेरी बिझी, तर तुम्ही तुमच्या माणसांना पाठवून द्या, 10-12 सॅम्पल्स घेऊ. तर त्यांची माणसं ह्याला हॉटेलवर येऊन भेटली, तर तो म्हणला हे आवडलंच नाही, त्यामुळे एक माणूस परत आणायला गेला. त्याच्या साथीदाराच्या साह्याने त्याला सेलोटोपनी बांधलं आणि ते सगळं घेऊन हा पसारा झाला. आणि आता जो माणूस गेला होता तर त्यांनी फार कमी वेळ बघितला. ह्याने जो बघितलं, जो आय विटनेस होता सेलोटेप बांधणारा, नंतर तो जेव्हा पोलिसांना अप्रोच झाला तेव्हा त्यांनी वर्णन सांगताना ह्याचं वय मला 50 वर्ष सांगितलं. आता त्याच्या 50 वर्षाची व्याख्या मी जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भरपूर रेफरन्स दाखवले, व्यक्तीने ह्यांच्यासारखं वय, मग ह्यांचं वय किती, त्यांचं वय किती. तेव्हाही त्यांनी मला ठोसपणे सांगितलं, साहेब 50च वर्ष होतं नक्की. तर मी 50 वर्षाचा अंदाजे हा चेहरा काढला, पण तो 65 वर्षाचा होता. आता हा 65 वर्षाचा सदाशिव सिकवेरेचा खाली फोटो आहे. तो जो 15 वर्ष तुम्ही मागे गेलात तर तुम्हाला समजून येईल की याचे फीचर्स ह्या पद्धतीचे दिसतील. त्यामुळे प्रत्येक वर्णन घेताना तो काय त्याला म्हणायचंय, तो म्हणला 25 वर्ष, त्याची 25 वर्षाची व्याख्या किती आहे, किंवा काळा सावळा होता, त्याला काळा सावळा म्हणजे तो कुठल्या रंगाला म्हणतो, त्याचं नाक सरळच होतं, त्याच्या मनातलं सरळ नाक किती आहे, त्याचे कर्ली हेअर्स म्हणायचे ते कशाला म्हणतो, किंवा जे काही तो म्हणतोय तर त्याची व्याख्या काय आहे हे पहिलं आर्टिस्टला किंवा जो कोणी लिहून घेतोय त्याचं आय विटनेसचं वर्णन, आरोपीचं वर्णन आय विटनेस करणं, त्या माणसाला या इतक्या डिटेल फॉर्मॅलिटीज मधनं जायला पाहिजे, एवढ्या प्रोसेस मधनं जायला पाहिजे. येस, सिल्की हेअर्स खूप वेगळे असतात, कुरडे हेअर्स खूप वेगळे असतात, कल्ले, मागं बाहेर आलेले कान, तर एखाद्याची कटिंगच बारीक असेल, अगदी सोल्जर कट सारखी असेल तर त्याचे कान बाहेरच दिसतील, जरी नॉर्मल असेल तसे. त्यांनी कुठल्या अँगलने बघितलंय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा रेखाचित्रकाराला फार मायन्युटली करावा लागतो. तेवढं आपण डिटेलिंग पंचनाम्यामध्ये घेत नाही. तर ते जे काही पॉइंट्स जर आले त्या वर्णनाचे तर खूप फायदा होतो जेव्हा आपल्याला रेखाचित्र बनवायचं आहे किंवा त्या कॅरेक्टरचं स्कल्पचर बनवायचं आहे किंवा 3D. हा विजय कामथे तिसरा जो आहे ह्याच्यामध्ये ही ग्रामीणची केस आहे सासवडची. त्यांनी एका शेतकऱ्याचा जमिनीच्या वादातले, घरगुती वादातले गैरसमजातनं त्याचा दगडाने ठेचून शेतामध्ये खून करण्याचा प्रयत्न केला आणि तो नंतर हॉस्पिटलमध्ये मरण पावला. जेव्हा हा जो विजय कामथे त्या शेतकऱ्याच्या घरी गेला, हा त्याचा लांबचा नातेवाईक आहे, त्याच्या घरी गेला तर त्या शेतकऱ्याची सून किंवा एक लेडी त्या घरामध्ये होती. त्यांनी दारातच विचारलं की आबा किंवा तत्सम ते कुठे आहेत, तर त्यांनी सांगितले पारावर असेल किंवा शेतावरती असेल. एवढंच वर्णन झालं आणि तो लगेच फिरला आणि पारावरती शोधला त्यांनी, त्यानंतर काय ते शेतावरती नेऊन हे सगळं कृत्य केलं. तर ह्या माणसाला पाहिलेली व्यक्ती फक्त ती लेडी घरातली. तर हे सगळं बघून तिची वाचा बसली होती, म्हणजे ती इतकी घाबरलेली होती की तिला काहीच सांगताच येत नव्हतं. ती हातवारे करायची, म्हणजे असे
असे एक्सप्रेशन्स, घाबरल्यानंतर जे बोबडी वळते त्या पद्धतीचं होतं. आणि मग साहेबांना म्हटलं की अहो यांना काही सांगता येत नाही, एवढा घाबरलेल्या आहेत. पण तिने गाल विचारल्यानंतर नुसते गालाला असे असे शार्प असे हात करायची, मधनं असं तर असं आणि असं, ह्या एक्सप्रेशनला तुम्ही आणि आम्ही काय समजणार, ते मला चॅलेंज होतं. पण तिच्या ज्या एक्सप्रेशन्स, म्हणजे हाताचे एक्सप्रेशन्स, तिला काय म्हणायचंय तर तिच्याच स्टाईलनी मला बोलायला लागलं हातवारे करून, तुला असं म्हणायचंय का, किंवा अजून असं म्हणायचंय का. तर ही बॉडी लँग्वेज करून पेशन्सफुली तिच्याकडनं रेखाचित्र काढून घेतलं. आणि मग त्यांनी ते झेरॉक्स काढून संध्याकाळी रिक्षा स्टँडच्या आजूबाजूला त्या अधिकाऱ्यांनी वाटलं. आणि ते एका रिक्षावाल्याने त्यांना हे रेखाचित्र बघून क्लू सांगितला. आणि 24 तासाच्या आत हा खुनाचा गुन्हा, त्याला घरी जाऊन जेवत्या ताटावरनं त्यांनी अरेस्ट करण्यामध्ये त्यांना यश आलं. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची हे एक सुंदर उदाहरण आहे की जेव्हा बोलता येत नाही तेव्हा त्यांचे डोळे बोलतात, हातवारे बोलतात. ते हातवारे काय सांगतात, तर त्याची बॉडी लँग्वेज, त्यांची लँग्वेज हातवाऱ्याची, तिचं समजून नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स आणि सायकोलॉजीचा उपयोग मी ह्या पद्धतीने केला. नेक्स्ट, ही एक अत्यंत महत्वाची केस पुणे सिटीकडे आली होती. ह्याच्यामध्ये एक पीटर रोवन नावाचा ऑस्ट्रेलियन माणूस हा पुण्यामध्ये आला होता मेहर बाबांच्या अभ्यासासाठी. हे संदीप डुकरे पाटील आणि ऐश्वर्या कुलकर्णी ह्या दोघांनी त्यांची ओळख वाढवली. आणि म्हणजे बंटी आणि बबली हा जो काही सिनेमा आला होता तसलं काहीतरी यांच्या डोक्यात शिरलं. आणि या संदीप डुकरे पाटलांनी स्वतःचं नाव अभिषेक आणि हिचं नाव ऐश्वर्या कुलकर्णी खरं नाव, तर यांनी ते कटकारस्थान केलं, त्याची ओळख वाढवली. आणि त्याच्या जिथे उतरला होता तिथे जाऊन रात्री त्याच्यावरती हल्ला केला, त्याचा कान चावून तोडला या मुलीने. आणि अटॅक करून त्याचे डॉलर्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, परदेशी करन्सी वगैरे घेऊन गेले. आणि तिथल्या एम्बर्सीने बाबा ऑस्ट्रेलियन माणसाचं एवढं झालं, हे इंडियात झालं, ते प्रेशर आलं. आणि ते रेखाचित्र काढण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्या कानाला पट्टी बांधली होती. इथे सुद्धा परत लँग्वेज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम येतो. आता त्या ऑस्ट्रेलियन माणसाचं इंग्लिश आणि तो ज्या पद्धतीने एक्सेंटमध्ये करायचा, त्याच्या ते कानाला बांधलेली संपूर्ण चेहऱ्याला पट्टी, त्याचा पेन, त्याचं ऍक्सेंट, त्याचे हावभाव, एक्सप्रेशन्स, आणि हे सगळं समजून घेता घेता फार नाकी नऊ. आणि मग त्यातनं आणखीन काय रीड करायला पाहिजे की व्हॉट ही वॉन्ट टू से, मग त्यांच्या इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये त्याला काय म्हणायचं आहे. मग ते काही ड्रॉइंग्स मला काढून दाखवायला लागले की चिक बोन्स, मग हे. आणि त्यांनी लाईट, ज्या रूम मध्ये यांनी अटॅक केला त्यांच्या चेहऱ्यावरती स्ट्रॉंग लाईट पडले होते. त्या लाईटवरमुळे त्यांचे फीचर्स बोल्ट वाटत होते. चेहऱ्यावर पडलेल्या लाईट्समुळे कट लाईट मिळतो. इथे शेड अँड लाईटचा अभ्यास ड्रॉइंगच्या अँगलनी कसा असतो हा जर शिकवला गेला, हा जर माहिती केला गेला. फ्लॅट फोटोग्राफी म्हणजे काय, म्हणजे इव्हन आरोपी पकडल्यानंतर जी फोटोग्राफी करतात तिथे सगळीकडे लाईट असतात त्या ह्याच्यामध्ये, तर तशी नाही काढायला पाहिजे. आय कार्ड सारखा फोटो नाही काढायचा, त्याला डायमेन्शन्स चेहऱ्याची यायला पाहिजे. त्या पद्धतीने जर लाईट घेऊन जर अरेंज केली फोटोग्राफी, इव्हन हातावरनं एक आपला हात असेल तर या हातावरनं तुमच्या चेहऱ्याचं मेजरमेंट काढता येतं. ही प्रोसेस आम्ही या ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवणार. त्याचं जजमेंट कसं घेता येतं, त्याचा स्ट्रक्चरल बांधा कसा चेहऱ्याचा बांधता येतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अर्धवट जळलेला हेड असेल तर त्याच्यावरनं दुसरं कसं काढता येतं. दगडाने ठेसलेलं हेड असेल किंवा एकाने मुठा सुरा टाकून जर हेड तोडला असेल तर ह्या उरलेल्या हेडच्या स्ट्रक्चरवरनं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर कसं बांधता येतं, तो चेहऱ्याचं, त्याचं कलर स्केच किंवा स्कल्पचर कसा करता येतो. या ट्रेनिंगमध्ये आपण त्याचाही शिक्षण आणि ते कसं बघायचं हे पण आपण त्यांना आपल्याला सांगता येतं. तर हे शेडलाईटच्या प्रकाशावरनं मी हे रेखाचित्र तयार केलं. आणि मग ते मोबाईल ट्रॅकिंग आणि बाकीच्या सगळ्या सोर्सनी तपास यंत्रणेला यश आलं. आणि हे दोघं जण, ऐश्वर्या आणि हे संदीप डुकरे पाटील, हे अरेस्ट झाले. नेक्स्ट, आता ही केस ग्रामीणची आहे. जेव्हा विश्वास नांगरे पाटील साहेब SP पुणे होते तेव्हा ही शिक्रापूरला एका लहान मुलीवरती 4 वर्षाच्या निर्गुण बलात्कार यांनी केला, हा लहू पवार नावाच्या व्यक्तीने. आणि 10 वर्षाच्या मुलाने तिच्या भावाने हे पाहिलं. तर ग्रामीण विभागातला तो 10 वर्षाचा मुलगा, गरीब, शेतावरती काम करणारी मंडळी. रात्री 12:30-1 वाजता आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो. आणि त्या 10 वर्षाच्या मुलाने मला ते वर्णन सांगितलं. आता मला 100% आठवते की मी आता रात्री 1:30-1:30 वाजता सगळे लोक, सामाजिक लोक ते मॉरल सपोर्टला आणि मदतीला जमलेली. आणि तिथे झेरॉक्सच्या फॅसिलिटीज 12:30-1 वाजता अवेलेबल नव्हत्या. मग झेरॉक्स काढायचं तर आणखीन लांब अर्धा तास गाडी चालवत जाणं. सगळ्या तपासाच्या टीम रेडी केलेल्या आहेत साहेबांनी, प्रॉपर नियोजन दिलेलं आहे. आणि रेखाचित्र काढण्याची ते वाट बघतात. तर मी जेव्हा त्या मुलाला त्याच्या बोलीभाषेत, ग्रामीण भाषेत जेव्हा सपोर्ट त्याला समजून सांगितलं की असं आहे तसं आहे, तर त्यांनी हे मला वर्णन सांगितलं. आणि मग ते स्केच हे मी
भरपूर वेळेला तसंच ड्रॉइंग काढून दिलं, परत रिपीट करून दिलं, कारण का काही लोकांकडे साधे मोबाईल होते. आणि मग त्यांनी त्या रेखाचित्रावरनं गावोगावात दुकानांमध्ये सगळी चौकशी केली आणि त्याच्याकडे काहीतरी त्या स्पॉटवरती त्यांना गांजाची का कसली तरी एक पुडी सापडली होती फेकलेली. तर मग ते कुठं काय मिळतो अशा वेगवेगळ्या त्यातले क्ल्यूज करून पोलिसांनी तपास केला आणि त्या मळ्यामध्ये एका तो लपलेला आढळला आणि तिथे त्याला पकडण्यात यश आलं. तर ते 10 वर्षाचा मुलगा ग्रामीण, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रिंटर हे असणं गरजेचं आहे पोलीस दलाकडे, एक टीम किट असणं गरजेचं आहे की ते त्याच्यामध्ये असतं तर कुठेही लावून तिथल्या तिथे रात्रीत प्रिंट काढता आल्या असत्या. प्रत्येकाकडे ऍडव्हान्स मोबाईल असतो असं नाहीच, पण अशाही काही वेळा जर आलीच, जर नाही अवेलेबल, चांगल्या क्वालिटीच्या झेरॉक्स सुद्धा फार इम्पॉर्टंट असतात. आपण स्केच काढतो आणि कुठल्याही झेरॉक्सवाल्याकडनं कॉर्नरकडनं आपण सांगतो की मग तो कॉन्स्टेबल असेल किंवा ती व्यक्ती असेल ती जाते आणि पटकन 50 एक झेरॉक्स काढून आणतो, पण त्याच्यातले टोनल क्वालिटीज आलेत का, त्याचे शेड अँड लाईट डिटेल्स आलेत का ते फेडअप झालेत, त्या क्वालिटी चांगली नसेल तर उपयोग नाही, त्या चेहऱ्याचं डायमेन्शन दिसणार नाही. जरी रेखाचित्रकाराने चांगला काढला जो कोणी असेल तो, त्याची झेरॉक्स प्रतही त्याच क्वालिटीची पाहिजे, त्याच क्वालिटीचा प्रत्येकाकडे तो प्रिंट किंवा व्हॉट्सअप केला गेला पाहिजे जो कोणी तपास टीम आहे. तर ती क्वालिटी सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट थोडीशी बॅक. ही 6वी घटना आहे ही फार महत्वाची घटना. हा नितीन मारुती नानावरे नावाचा व्यक्ती, त्याला आता 12 का 20 वर्षाची जेल झाली. त्याला 3दा हा अरेस्ट झाला. तर हा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लहान मुलींना घेऊन जायचा आणि अज्ञातस्थळी बिल्डिंगमध्ये, लिफ्टमध्ये अथवा कुठल्या तरी मजल्यावरती त्यांच्याशी मिसबिहेवियर करायचा. अशा खूप घटनाच घडल्या आणि पालक खूप अशा घटनांना आपले प्रतिष्ठा जाईल म्हणून पुढे यायचे नाही. तर त्यातल्या 1-2 व्यक्तींनी नाव अगदी गुप्त ठेवून पुढे यायला आल्या आणि ह्या 7 वर्षाच्या मुलीने मला वर्णन सांगितलं. तर मी डायरेक्ट त्या मुलीला वर्णन नाही विचारलं, तर त्यांचे एक फॅमिली फ्रेंड माझ्या फ्रेंड होते, मग त्यातनं ते तसं हे केलं. मग त्या मुलीची मी संपूर्ण चौकशी केली की ती कुठल्या शाळेत आहे, तिला काय आवडतं, तिला ड्रॉइंग आवडतं का, कला कुठली आवडते, तिला खायला काय आवडतं. चिटोस नावाचं एक कुरकुरे सारखं पाकिट आहे आणि त्याच्यामध्ये ते बिंगरे आणि स्टिकर निघायचं. तर ते स्टिकर मधली चित्र काढायला हिला इंटरेस्ट असायचा. तर मी साहेबांना सांगितलं की तुम्ही 15-20 चिटोसची पाकिट आणा. आपण डायरेक्ट तिला विचारणारच नाही, पहिलं मग तिच्या शाळेतले टीचर माझे मित्र आहेत, तिचे स्टुडंट माझे मित्र आहेत, तर आपण छान कार्टून काढू, तिला आवडलेलं कार्टून काढू. हे सायकॉलॉजी, चाइल्ड सायकॉलॉजीचा वापर करून मी एक कार्टून काढायचो आणि एक मानसिक ती स्टेबल आहे की तिला प्रश्न विचारायचो. मग ती म्हणायची ते काका असे दिसायचे, मग त्यांनी चष्मा घातला होता, ते डिस्टर्ब झाले की परत दुसरं चिटोस, मग वेगळा विषय, मग छान, मग पप्पांचं कार्टून काढू का. तर असं थोडं हेल्दी आणि त्या मुलांच्या लेवलला आपल्याला लहानपण घ्यायला लागतं आणि टेक्निकली स्मार्टली त्यांच्याकडनं हळूहळू हे करून द्यायचे. आणि मग जाताना मी एक कलर पेटी आणि ड्रॉइंग बुक तिला मी गिफ्ट दिलं, छान छान चित्र काढ बरं का, तू छान सांगितलंस, व्हेरी गुड. मग पुन्हा परत एकदा सांग की हे असेच दिसत होते का, हो 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 हे असेच दिसत असते. मग ती सांगत असताना, ती ते रेखाचित्राची पर्सेंटेज सांगत असताना तिच्या डोळ्यातले भाव जे थोडेसे घाबरलेले असायचे आणि तिचं सातत्य पण दिसायचं. इतक्या छोट्या आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टी या केसमध्ये मी चाइल्ड सायकॉलॉजीचा जेव्हा वापर केला तेव्हा हे रेखाचित्र निघालं आणि मग स्वारगेट पोलिसांनी ते रेखाचित्र सगळीकडे पाठवलं आणि तो एका वॉचमनला ते रेखाचित्र वाटलं, ह्या माणसाला ओळखता आलं आणि तो एका मुलीला घेऊन जात असताना तिने पोलिसांच्या त्या रेखाचित्राच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला आणि पोलिसांनी संपूर्ण त्या बिल्डिंगला घेरून पटकन त्या आरोपीला ताब्यात घेतला आणि त्या मुलीला सुखरूप सोडवलं. तर रेखाचित्राचा आणि चाइल्ड सायकॉलॉजीचा वापर हा कसा करायचा ही 2 वेगळी उदाहरणं होती आणि प्रत्येक केसचे पॅरामीटर्स वेगवेगळे असतात. नेक्स्ट, ही एक महत्वाची केस थोडक्यात सांगतो की मनोहर सूर्यशंकर जोशी नावाचा हा आरोपी हा पुण्यामध्ये शिवाजीनगरला टिक्कीमध्ये हे प्रेत पार्सल केलं गेलं गठुड्यात बांधून आणि ते रात्री 12:30-1च्या दरम्यान त्यांनी ते गाडी बुक केली ट्रॅव्हलिंगची आणि ते स्वतःच जे बोचकं दिसतंय तुम्हाला बांधलेलं तर ते तिथे ठेवलं आणि त्यांना खरं अकोल्याची गाडी पाहिजे होती पण ती मिळाली नाही. औरंगाबादची गाडी तिथे उभी होती, जे आहे त्याच्यात ते टाकलं, ते बसले, तिकीट घेतलं, हा माणूस बसला आणि वाटेत उतरला. बरं, तिकडनं आल्यानंतर मग ते परत केस दर्ज झाली शिवाजीनगरला, म्हणजे सगळं मग तपास, मग तिथे सुनील पवार साहेबांनी याचा ते शोध लावला आणि झालं काय की जेव्हा जो तिकीट विक्रेता होता, जी मुलं बघा आपल्याला औरंगाबादची तिकीट विकतात आणि त्यांना काहीतरी कमिशन मिळतं, असं 21 वर्षाचा चाऊस नावाचा एक मुलगा तो तिकीट विकत होता आणि त्यांनी हे तिकीट, शेवटचं तिकीट ह्या माणसाला विकलं आणि त्यांनी ते सुट्टे पैसे पण परत घेतले नाहीत जे काय होते ते. तो म्हणला राहून द्या, ते गडबडीत राहून गेला.
तर रात्री 12:30-1च्या दरम्यान त्यांनी हे तिकीट विकलं. मग ह्या पोलीस चौसपर्यंत ह्या मुलापर्यंत येऊन पोहोचले आणि त्या मुलाला, तो मुलगा खूप घाबरलेला, रोजची तिकीट, त्याचं काय कमिशन मिळणार, त्याचा उदरनिर्वाह तेवढाच. मग मी साहेबांना रिक्वेस्ट केली की मला स्पॉट बघायचा. तर मी ते स्पॉटवरती दिवसा गेलो, कारण मी दिवसा त्यांनी बोलवलं होतं. तर मी परत त्यांना रिक्वेस्ट केली की मला रात्री हा स्पॉट बघायचा. तर त्या मुलाला घेतला आणि मी रात्री त्या स्पॉटवर गेलो. तो गव्हर्नमेंटचा जो लाईट असतो वरती, तर त्या पोलच्या खाली तो उभा होता आणि एक 5 फुटाच्या अंतरावरती तो आरोपी तिकीट घेण्यासाठी उभा होता. तो मुलगा कुठे उभा आहे आणि एक माणूस तिथे उभा केला, त्याच्या चेहऱ्यावरती लाईट्स कसे पडलेले आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या लाईटचा सोर्स कसा आहे, तर तो अँगल किती आहे, या सगळ्या अँगलचा अभ्यास केला आणि त्याच्या चेहऱ्यावरती कट लाईट, जे तुम्ही रेखाचित्रामध्ये बघताय व्हाईट पोर्शन, तो चिकबोन वरती पडलेला लाईट आहे. त्यावेळेस त्याची दाढी वाढलेली होती, त्यांनी हेअरस्टाईल सांगितली आणि ते शार्प जे स्ट्रक्चर आहे, अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर, ते शार्प लाईटमुळे कसं पडलं ते मी हे रेखाचित्र काढलं. आणि मग ते तपासांती पोलिसांना त्याचा उपयोग झाला आणि ते आरोपीपर्यंत जाऊन पोहोचले. आणि ह्या रेखाचित्रावरनं हा बिल्डिंगचा कामगार असल्यामुळे सिमेंट ह्याच्यामधला, तिथपर्यंत ते पोहोचू शकले आणि आरोपीला पकडू शकले. आता जर मी हे स्पॉट व्हिजिट केला नसता, जो लाईट सोर्स जर बघितला नसता, तो कुठे उभा आहे, तो तिकीट घेणारा आरोपी कुठं आहे, तर हे जर मला जजमेंट, जर मी ते स्पॉट व्हिजिट केलं नसतं, तर किती शार्प लाईट पडतो चेहऱ्यावरती, तर ते रेखाचित्रात मला दाखवता आलं नसतं. तर म्हणून म्हणतो की मी आर्टिस्टला त्या वेळेला गुन्ह्याच्या स्पॉटवर जाणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या वेळेला अँगल नोटिफिकेशन करणं गरजेचं आहे, ते ड्रॉ करणं गरजेचं आहे. किती फुटावरती माणूस उभा होता आय विटनेस पासून, ते फूट मोजून अँगल तो लिहिला गेला पाहिजे, त्याचं ड्रॉइंग केलं गेलं पाहिजे. इतकं महत्वाच्या गोष्टी ज्या जेवढ्या आपण डिटेल करू त्या आपल्याला रेखाचित्राला उपयोगी पडतात. नेक्स्ट, ही एक अत्यंत चॅलेंजिंग आणि एक महत्वाची केस पुण्यामध्ये, जी लीना देवस्थळी आणि दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी डॉक्टर दीपक महाजन, जे ऑर्थोपेडिक सर्जन होते, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा निर्गुण खून केला आणि त्यांनी पैसे मागितले, खंडणी मागितली त्यांना याच्यासाठी. आणि जेव्हा ही केस माझ्याकडे आली तेव्हा ह्या ज्या मायलेकी आहेत, ह्या डिटेक्टिव्ह एजन्सी चालवायच्या, त्यांची पाककलेची पुस्तकं होती आणि ह्या मेकअप आर्टिस्ट होत्या, यांना मेकअप केलेल्या होत्या. आणि ह्यांनी एक ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं एक लेटर तयार केलं आणि ते मानद अस्थिरोग तज्ज्ञ असं एक पदभार स्वीकारावा असं त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, वायम हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना देण्यासाठी गेले. ही जी चष्मेवाली जी मुलगी दिसते, तिने आतमध्ये गाल गेलेत अशा टाईपचा एक मेकअप केला होता. तर ते बाहेर कोणी होते, त्यांनी ते पत्र घेतलं आणि ते घरी जाताना डॉक्टर घरी घेऊन आले आणि ते एका मिटिंगला गेले डॉक्टर, ह्यांना भेटण्यासाठी दुर्वांकुर डायनिंग हॉलच्या आसपास पुण्यामध्ये. आणि त्यांनी दुर्वांकुर डायनिंग हॉलमध्ये एक रूम बुक केली होती. ते डॉक्टरला तिथे घेऊन गेले आणि अॅनेस्थेशियाची इंजेक्शन त्यांनी त्याला पकडून त्याच्या गळ्यामध्ये ती केली, इंजेक्ट केली. त्याच्यामध्ये त्यांना ती भूल का मृत्यू पावले आणि मग नंतर त्यांनी त्याच्या घरी खंडणीसाठी फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी ते फोन वेगळ्या त्याच्याच मोबाईलवरनं करायचे आणि ते जागा बदलायचे. आणि हे जे आहे अशा पद्धतीने तपास चालू झाल्यानंतर डॉक्टरांना शोधण्यात आलं की त्यांची ऍक्टिव्हा कुठे गेली, ते कुठं कुठं मिटिंगला गेले. आणि मग त्यांच्या मिसेसनी सांगितलं की असं लेटर आलं होतं, त्या पद्धतीने ते मिटिंगला गेले. मग ते लेटर कोणी रिसिव्ह केलं, तर तिथल्या डॉक्टरांनी केलं. तर मग ते डॉक्टरांना बोलवण्यात आलं, तिथे माझा रोल चालू झाला. तर डॉक्टरांना अॅनाटॉमीचा अभ्यास असतो, ते सायंटिफिक लँग्वेज समजू शकतात. म्हणून मी त्यांना सांगितलं चिकबोन कुठे आहे, नोझल बोन किती आहे, जॉ स्ट्रक्चर कुठे आहे, जॉ लाईन, टेम्पल बोन, झायगोमॅटिक आर्च कुठे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असल्यामुळे, पण त्यांनी काय फारसं निरीक्षण ह्या लेडीजचं केलं नाही, कारण का डॉक्टर ते त्यांच्याकडे 100 लोक येतात, रिपोर्ट घ्या या बहाण्याने. त्यांनी मला वर्णन सांगितलं, ते ह्याच्यामध्ये असेल, मी नेक्स्ट स्लाइडमध्ये कदाचित मी नाही आहे बरं. हे त्यांनी एक केस सांगितलं, त्याच्यावरनं एक गाल आत गेलेल्या अशा व्यक्तीचं, या चष्मा घातलेल्या लेडीचं मी वर्णन काढलं. आणि जेव्हा पोलीस तपासाअंतर्गत जेव्हा त्यांनी शंतनू लॉजचा जेव्हा स्पॉट मिळाला, जेव्हा डॉक्टरांची गाडी मिळाली तिथे 2 व्हीलर, तेव्हा लॉजच्या मॅनेजरला पोलिसांनी आणलं आणि त्या लॉजचा मॅनेजर जेव्हा मला वर्णन सांगू लागला, तर त्याचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग होतं. हे मी पाहिलं. कारण का, लॉजचा मॅनेजर जेव्हा डेक्कन पोलीस स्टेशनला आणला होता तेव्हा मी त्याला ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला असं आठवून आलं की तो जे कोणी लेडीज फिमेल त्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं तर तो जास्त ऑब्झर्वेशन त्या लेडीजकडे करायचा. म्हणजे त्याला अट्रॅक्शन लेडीज फिमेलचं असल्याचं मला कळलं आणि त्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असल्यामुळे जर काही लेडीजचं वर्णन असेल तर आम्हाला जास्त सांगेल.
पहिलं तो कॉपरेट करत नव्हता, पण नंतर त्यांनी कॉपरेट केलं. पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर तर त्यांनी मला हे वर्णन सांगितलं की दातातला फट होती, गोगल म्हणजे चष्मा असा होता, हेअरस्टाईल तिचे कपाळापर्यंत होते, आणि अशी स्मार्ट लेडीचं वर्णन त्यांनी सांगितल्यानंतर मला खात्री पटली की हा कितपत खरा बोलतोय, खोटा बोलतोय. मग नंतर परत अर्धा एक तासाने मी पुन्हा त्याला परत पहिल्यापासून प्रश्न विचारले. तो त्याच्या आन्सरवरती तो ठाम होता आणि त्यांनी परफेक्ट हे वर्णनाचं रेखाचित्र सांगितलं. आणि त्यावेळेस मी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना म्हटलं की सर, हे दात, चष्मा आणि वीक हे डुप्लिकेट आहे, हे नकली आहे. तर त्यावेळेस म्हणले असं कसं काय सांगू शकतोस तू? तर मी त्यांना म्हटलं सर, जस्सी जैसी कोई नाही एक सिरियल त्यावेळेस टेलिव्हिजनला लागायची, ती वेळात वेळ काढून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हटलं सर प्लीज बघा. तर त्याच्यामध्ये ती जस्सीचं कॅरेक्टर ह्या पद्धतीचं आहे आणि मे बी हे दात आणि ओठाचे जो मेकअप जो ज्या स्टाईलने तिने ते फोटो काढले त्यांचा मला नकली वाटतंय. तर ते म्हणले ठीक आहे आपण बघूया, लेस्ट वेट, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काय नाही. माझं ओपिनियन दिलं आणि ते रेखाचित्राचा तपासामध्ये उपयोग झाला. त्यांनी ते काहीतरी मोबाईलमध्ये डॉक्टरच्या स्वतःचं सिम कार्ड टाकलं या मुलीने आणि ते जे सिम कार्ड होतं ते राजरुई माथुर नावाचं होतं. आणि मग तो राजन जोशी साहेबांनी ते शोधून काढलं आणि त्या सिम कार्डच्या एअरटेलच्या फॉर्मवरचा फोटो आणि माझं रेखाचित्र जे गालात गेलेलं होतं, जे डॉक्टरांनी वर्णन सांगितलं, ते मॅच झालं. आणि एक पाककलेचं पुस्तक एक सापडलं, त्याच्यामध्ये हे रेखाचित्र जे आहे गाल व्यवस्थित असल्याचं ते मॅच झालं. आणि मग ते बाकीच्या सगळ्या सोर्सेसमधनं त्यांना ते पकडण्यात यश आला. तर हे मेकअप केलेली आहे, ओरिजिनल मुलगी ही अशी दिसते आणि मेकअप केल्यानंतर तिने किती रूप बदललं आणि ते रेखाचित्रामध्ये कसं कॅच केलं गेलं आणि त्याच्या रेखाचित्रामुळे तो सोर्सेस लागला, दिशा मिळाली आणि उपयुक्त झाला. तर ह्याच्यामध्ये त्या मॅनेजर काय ऑब्झर्वेशन करतोय, आय विटनेस, ह्याच्यासाठी जर मी 15 मिनिटं 20 मिनिटं अगोदर जाऊन बसलो नसतो तर मला त्याची इनर सोल क्वालिटी काय हे मला समजलं नसतं आणि त्या पद्धतीने मी त्याच्याशी इंटरॅक्शन करू शकलो नसतो. तर डायरेक्ट आय विटनेसची चर्चा करण्यापेक्षा अगोदर थोडंसं जर आपण बॅकग्राऊंड स्टडी जर केला, त्याला होमवर्क म्हणतो, तर त्या पद्धतीने जर आय विटनेसनी केलं किंवा त्याचं वर्णन घेताना जर केलं आणि त्याला विश्वासात घेऊन केलं तर आपल्याला छान रिझल्ट मिळतात. त्या संतनू लॉजवाला जो मॅनेजर होता त्याने हे वर्णन सांगितलं, ते मॅच झालं. त्याच्या आईकडे कमी लक्ष होतं त्याचं, कारण का त्या आंघोळ करून आल्या असल्यामुळे त्यांची केस पाण्यामुळे त्या देवस्थळीच्या आईची कमी होती, म्हणजे ओला असल्यामुळे ती काय अशी बाहेर फुगलेली नव्हती. त्यामुळे मी ते सरळ केसांची रचना केली आणि हिच्या आईचा फोटो आणि ते रेखाचित्र त्याला 35-40% आठवलं, पण ते 35-40% मॅच झालं. आणि जेव्हा ते 85% तो म्हटला तर ते 85%च्या आसपास ते दीप्ती देवस्थळीचा चष्मा घातलेली जी मुलगी आहे तिचा रेखाचित्र मॅच झालं आणि तो इतका गंभीर गुन्हा उघडकीस आला. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत, ही ग्रामीणची केस आहे. हे एका गाठामध्ये एका बँकेची केस, बँक स्फोट लावून ते उडवून देणार होते व्हॅन आणि ते सुरुंग स्फोट लावून हा माणूस, हा जो आहे जगन्नाथ लोकरे नावाचा आरोपी, हा लुटणार होता. त्याने ट्रक चोरला, कोंबड्यांच्या खाद्याचा ट्रक चोरला. तो ट्रक अडकला एका धाब्यावरती. 4 लोकांच्या मदतीने तो ट्रक बाहेर काढला. तर 4 ग्रामस्थ जी मुलं होती त्यांच्या सायकोलॉजीचा वापर करून मी ते रेखाचित्र काढलं. प्रत्येकाला सेपरेट ठेवलं, प्रत्येकाला सेपरेट केबिन मध्ये बसवलं आणि तू फार हुशार आहे, त्याला काय कळत नाही, तुझ्या काही लक्षात राहत नाही, असं काहीतरी इंटरॅक्शन करून स्मार्टली त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं सेपरेट रेखाचित्र काढलं आणि ते राईट ट्रॅकवरती असल्यामुळे नंतर चौघांना बसून एक फायनल काढलं, ते मॅच झालं. ते रायगड पोलीस स्टेशनला ह्याचा रेकॉर्ड मिळाला. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आणि हे रेखाचित्र असं आहे, त्याचा घर पत्ता मिळाला. मग त्या सोर्सेसमधून आरोपी अरेस्ट झाला. इथे सुद्धा सायकोलॉजी. नेक्स्ट. तर मला एवढ्या अनुभवातनं की शाब्दिक वर्णनाच्या आधारे रेखाचित्र तयार करणे हे अत्यंत महत्वाचं आणि चॅलेंजिंग काम आहे आणि ह्या पद्धतीने आपण रेखाचित्रकाराचा विभाग जर ठेवला तर ते महत्वपूर्ण योगदान ठरेल असं मला वाटतं. तर हे माझे छोटेसे अनुभव होते. आणखीन खूप डिटेल गोष्टी आहेत पण आपण वेळेअभावी आपण इथेच थांबतो आहे. आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा. आणि जसं मी म्हटलं की ज्या कोणालाही पोलीस दलातील व्यक्ती, कर्मचारी आणि यांना हे रेखाचित्र शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या युनिटतर्फे देशमाने मॅडम DYSP जे CID ला आहेत पुण्याच्या, त्या विभागाला तुम्ही संपर्क करा, ऍप्लिकेशन करा, त्यातले डिटेल्स त्या तुम्हाला कळतील.
एकांनी सादिक शेख यांनी विचारले की सर सदर वेबिनार रिपीट डाउनलोड करता येईल का? तो येईल करता. तुम्ही सीपीआरशी जर आपण संपर्क केला, पुणे सीपीआरशी, तर आपण त्यांच्याकडनं ही लिंक नक्कीच हे करता येईल, डाउनलोड करता येईल. एखाद्यांनी विचारलंय सुनील सरांनी की पर्सेंटेज कशी ठरवली जाते. तर ती आय विटनेस जेव्हा सांगते की बाबा 100% किती टक्के बरोबर आहे, पण जरी आय विटनेसनी सांगितले तरी त्याची आपल्यावर एक नैतिक जबाबदारी असते. ती पर्सेंटेज खरंच ती परफेक्ट सांगतेय का, त्याच्यासाठी सुद्धा परत काही वेळाने डायलॉग करून ती पडताळावी लागतंय की तो खरं सांगतोय का. आणखीन काही वेळेला असं होतं की त्याला दुसऱ्या दिवशी काहीतरी आठवतं, मग तो त्यांच्याशी संपर्क करून आणखीन त्याच्यामध्ये आपण एनहान्स करतो, ते अजून छान रेखाचित्र डेव्हलप करता येतं. तर वारंवार सुद्धा काही वेळेला आपल्याला जजमेंट घ्यायला लागतं की ठीक आहे बाबा, अजून डिस्टर्ब आहे, तिला आपण उद्या भेटूया, थोडंसं जरा मॉलर सपोर्ट देऊया, आणि दुसऱ्या दिवशी आपण परत ते रेखाचित्रामध्ये आणखीन पॉझिटिव्ह आपल्याला काम करता येतं. ओके. आता दोन गोष्टी असतात. गुन्हा केल्यानंतर आरोपीने एक प्रश्न विचारलाय अशोक यांनी, गुन्हा केल्यानंतर एखाद्या आरोपीने प्लास्टिक सर्जरी केली असेल तर त्याला कसे ओळखणार. आता एक दोन गोष्टी आहेत. तर गुन्हा केल्यानंतर समजा प्लास्टिक सर्जरी केलेल्या आरोपीने जर गुन्हा केला तर तो आय विटनेस तर काही ना काहीतरी बघणार. त्याचं काही गोष्टींमध्ये काहीच बघत नाही तर तिथे आपण काही करू शकत नाही. आपण मग दुसरे सोर्सेस घेतो सीसी फुटेजचे, तेही नसेल तर आपण तो एक विषय संपला, आय विटनेस संपला, सीसी फुटेज संपलं. तर मग तुमचे वेगवेगळे इंटेलिजन्स चालू होतात की रेकॉर्डवरचा आहे का, ही मोडस काय आहे, त्या मोडसचा ह्या पद्धतीने अटॅक करू शकतात का. मग ज्या काही खबऱ्यांमार्फत किंवा ह्याच्या मार्फत काही क्लूज लागतात, तर त्याला वाटत असेल कुठनं जर क्लू मिळाला की बाबा याने प्लास्टिक सर्जरी केली सर, आणि मला 100% ती इन्फॉर्मेशन आहे, तर त्याचा जर पूर्वीचा जर फोटो असेल किंवा पूर्वी त्याला कोणी जर बघितलेली असेल तर तो प्लास्टिक सर्जरी एखाद्याने केलं, गालाची केली किंवा नाकाची केली, तर त्या पद्धतीचे रेखाचित्र पूर्वीच्या आय विटनेस कडनं एक रेखाचित्र आपल्याला डेव्हलप करून घेता येतं. आणि त्याच्यावरनं आपण प्रयत्न करू शकतो की यांनी जर नाक मोठं शॉर्ट केलं असेल तर त्या पद्धतीने ते रेखाचित्र आपण मेमरीने, जसं आपण डिकम्पोजिंग जर एखादी बॉडी मिळाली, स्कल मिळालं किंवा अर्धवट जळालेलं हेड मिळालं किंवा डिकम्पोज झालेलं जर हेड मिळालं तर ते फुगलेलं असतं बघा, काळ्या पडलेल्या असतात. तर त्याचा आफ्टर पोस्टमॉर्टमचे आपल्याला रिपोर्ट लागतात. बिफोर पोस्टमॉर्टम आणि आफ्टर पोस्टमॉर्टमचे व्यवस्थित फोटोग्राफ्स काढले गेले पाहिजे. त्याचे अँगल ठरलेले आहेत, ते अँगल फोटोग्राफरने समजून घेतले गेले पाहिजे. ते चुकीच्या पर्स्पेक्टिव्ह अँगलमध्ये काढून चालत नाही. तर त्या पद्धतीने ते डेव्हलपमेंट करता येते. त्याला बरेचसे सोर्सेस आहेत. तर आपण जर हा कोर्स जर केलात, एक माहिती म्हणून केलात, तरी तुम्हाला इन फ्युचर प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना रँकनुसार त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही एक्सपर्ट आर्टिस्ट कडनं खूप चांगलं रेखाचित्र तयार करून घेऊ शकाल. फेस ऑब्झर्वेशन कसे करावे आणि कोणत्या गोष्टी अधिक. फेस ऑब्झर्वेशन साठी दोन गोष्टी असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण इंडिव्हिज्युअल करताना तर इट्स अ बिग ओशन, म्हणजे तुमचं लक्ष प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकडे पाहायला गेलं. तर माझी हेअरस्टाईल बघितली तर इथनं मागे गेलेली आहे, तर एक मागे गेलेल्या हेअरस्टाईलला एखादा म्हणतो कपाळ मोठं होतं, मग त्याला टक्कल पडले का कपाळ मोठा आहे, हा प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या फेस ऑब्झर्वेशन जेवढं कराल तेवढं कमी. पण आय विटनेसचं फेस ऑब्झर्वेशन करताना आपल्याला काही नमुने दाखवायला लागतात. काही तुमच्या रेकॉर्डवरचे अल्बम, गुन्हेगारांचे अल्बम दाखवतात, बाबा यासारखं नाक होतं का, अमुक होतं का, तमुक होतं का. किंवा आपल्याकडे 4-5 लोक असतात, आपण पटकन बोलतो अरे तू वर्णन सांग, यांचं वय सांग, एक जजमेंट घेतो आपण. अशा पद्धतीने चेहरेपट्टी ही जी आहे त्याला म्हणायचे कशी, आपल्याला थोडीशी उदाहरणं सांगायला लागतात. किंवा तो म्हणतो नाही नाही आमच्या इथला जो अमुक अमुक होता, कोण होता गणपत, त्याच्यासारखी सर त्याचं नाक ना त्याच्यासारखं होतं, त्या योगेश सारखं समथिंग काहीतरी आयब्रोज होते. मग तर पटकन आपण त्या योगेशचे फोटो मिळाले पाहिजेत किंवा त्याला बोलवून ते आयब्रोज काय होतं ते ड्रॉ केले गेले पाहिजेत. तर ज्याच्याने ते फीचर्स कम्प्लीट होतील आणि आपल्याला योग्य तो चेहरा फीचर्स आपल्याला मिळेल. धन्यवाद. मी थँक्स लॉट की आपण माझा अनुभव जो काही होता तो आपण इतक्या संयमाने ऐकून घेतलात. CPR, CID आणि नाशिक विभाग यांचा मी आभारी आहे. आणि आणखीन खूप काही प्रश्न असतील तरी तुम्ही ह्या CPRशी तुम्ही निगडीत राहा. आणि कोणालाही ह्याची इंटरेस्ट असेल हे शिकण्यासाठी तर पुणे CIDला
अनुजा DYSP अनुजा देशमाने मॅडम किंवा अप्पर महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे आपलं ऍप्लिकेशन जे आहे की ह्या कोर्सेस मला करायचे 5, 10, 15 आणि 25 दिवसाचे आपल्या युनिट तर्फे ऑफिशियली यांना पत्रव्यवहार करा. थँक्स लॉट, आपण ऐकून घेतलं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आजचा वेबिनार खरंच खूप इंटरेस्टिंग आणि आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये अत्यंत उपयोगी असा वेबिनार होता आहे सर. काही अधिकारी आणि कर्मचारी आपले अंमलदार यांनी आपल्याला नंबर मागितलेला आहे. मी सरांचा नंबर शेअर करते. 7721005000. परत एकदा सांगते, 7721005000. तसाच तो नंबर मी आपल्या सगळ्या वेबिनार ग्रुपमध्ये सुद्धा मी शेअर करणार. आजचा वेबिनार काही तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशिरा सुरू करण्यात आलेला होता, परंतु तो नंतर व्यवस्थित झालेला आहे. मी सर MPA नाशिक आणि पुणे CPR पुणे यांच्याकडून आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले आमचे व्यक्ती यांचे तसेच आजचे सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे सुद्धा धन्यवाद करते आणि आजचा वेबिनार इथे संपलेला आहे असे जाहीर करते. धन्यवाद.